चला तर सुरू करूया आपला आजचा पेपर. आपला पहिला घेणार आहोत आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023. ठीक आहे, बघा जस्ट अ मिनिट. ओके, तर बघा आता हे एक महत्त्वाचं सांगण्यात इच्छितो. आता तुम्ही म्हणाल की सर, सर्वजण म्हणत असेल की सर आता प्रिलिम्सचा हंगाम आहे, सध्या मेन्सचा PYQ आपण घेतोय, बरोबर आहे, हे योग्य राहील का? तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण जर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जरी विचार करतो म्हटलं तर GS2 मध्ये जे आहे कोर पॉलिटी आहे, बरोबर आहे. आणि कोर पॉलिटी जो राज्यसेवा मुख्यचा आहे तो जवळपास जो आहे सिलेबस राज्यसेवा पूर्वला रिपीट येतो. जसं मी सांगतो तुम्हाला, बघा, जनहित याचिका, विभागीय परिषदा, आंतरराज्य परिषदा, न्यायालयीन सक्रियता, बरोबर आहे, त्याच्यानंतर लोकपाल, लोकायुक्त, ओके, नंतर लोक न्यायालय. तर तुम्ही बघू शकता या किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन, हे जे काही टॉपिक मी सांगतोय तुम्हाला हे राज्यसेवा मुख्य परीक्षेला पर्टिक्युलरली येत आहेत, बरोबर आहे. आणि तेच क्वेश्चनच्या आधारावर तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्सचं अनालिसिस जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते रिलेट होतील. म्हणून आपलं काम काय की जरी राज्यसेवा मुख्यचा असला हा पेपर, तरी याच्यातले जवळपास 35 क्वेश्चन हे तुम्हाला प्रिलिम्स कोर पॉलिटीला कामी पडू शकतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, आपण हा प्रोग्रामच यासाठी सुरू केलाय की मेन्सच्या PYQ थ्रू आपण सुरू करतोय, जेणेकरून सध्या अजून तरी मार्केटमध्ये जवळपास 2023च्या मेन्सचं अनालिसिस हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं नाही, परंतु मग आपण ते कमी जे आहे ते पूर्ण यातून सुरू करतोय. ठीक आहे, कमी पूर्ण करतोय तुमची. त्यामुळे लक्षात घ्या की जरी राज्यसेवा मुख्यचा हा मी घेतोय तरी येणाऱ्या प्रिलिम्सला, मेन्सला, या सर्व एक्झामला तुम्हाला हे PYQचं अनालिसिस कामी पडेल. ठीक आहे, त्यामुळे याला मेन्स प्रिलिम्स असं न बघता स्ट्रेट फक्त आयोगाचे PYQ आहे त्या अँगलनं तुम्ही बघावं. ठीक आहे, बघा सुरू करूया. कोर पॉलिटीचे 35 क्वेश्चन आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेतो आहोत. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. मिनर्वा मिल्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं घोषित केलेल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचे घटक आहेत. ठीक आहे, आता इथे मित्रांनो बघा, मूलभूत चौकट हा तुमचा टॉपिक आहे. ठीक आहे, मूलभूत चौकट. आणि तुम्ही बघू शकता जवळपास मागच्या 2 ते 3 एक्झाम, म्हणजे त्या प्रिलिम्स असो का मेन्स असो, मूलभूत चौकटीवर आयोगाचे क्वेश्चन जात आहेत. ठीक आहे, त्यामुळे काय होते की आपण प्रिपरेशन करत असताना जर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल, इधर तुम्ही लक्ष्मीकांत वापरत असाल, तर लक्षात घ्या मूलभूत चौकटीला आपण फारसं महत्त्व देत नाही. परंतु आयोग आता लक्षात घ्या असा एक मागच्या 2-3 वर्षापासून लक्षात आलाय की पॉलिटीचे क्वेश्चन जवळपास 15 पैकी 15 किंवा 15 पैकी 14 घेणारी जनता होती. परंतु तुम्ही बघा मागच्या 2 वर्षापासून राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असो, पॉलिटीचं नेचर हे थोडंफार चेंज झालेलं आहे. तर ते नेचर चेंज होण्याचा तुम्हाला जो एकमेव सोर्स आहे किंवा जे तुम्हाला असं लक्षात येईल की नेचर लक्षात कसं घ्यायचं, तर तुम्ही ह्या टॉपिकचं रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस करायला पाहिजे, रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो बघा मूलभूत चौकट हा टॉपिक आहे 11 क्रमांकाचा लक्ष्मीकांत. आता कदाचित माझ्याकडे जे पुस्तक आहे त्यामध्ये 11 क्रमांकाचा टॉपिक आहे मूलभूत संरचनाचे घटक. ठीक आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित इथे करून घ्यावा. सेकंड वन महत्वाचं की या प्रोग्राम हा लक्षात घ्या 2 वे राहील, म्हणजे याच्यामध्ये या प्रोग्राममध्ये तुम्हाला सुद्धा काही होमवर्क दिला जाईल. ते जर तुम्ही रोजच्या रोज पूर्ण केले तर खात्रीने सांगतो येणाऱ्या कोणतेही प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो त्याच्यामध्ये तुमचा सेफ स्कोर किंवा स्कोर इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा मूलभूत चौकट या विषयावर होतो आपण. तर मूलभूत चौकट हा टॉपिक चांगला तुम्ही करून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठीचे महत्वाचे जे काही खटले आहे, बरोबर आहे, जसं आपण जर बघितलं की पहिली घटना दुरुस्ती झाली, बरोबर आहे, मग पहिल्या घटना दुरुस्तीनं काय झालं तर जे संपत्तीविषयक काही अधिकार आहे, मूलभूत अधिकार, त्याच्यामध्ये चेंजेस झाले, बरोबर आहे. मग त्याच्यावर जे आहे केस आली शंकरी प्रसाद केस. मग शंकरी प्रसाद केस नंतर त्याच्यानंतर आपण केली 27वी घटना दुरुस्ती, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यावर प्रतिसाद म्हणून गोलकनाथ खटला. मग गोलकनाथ खटल्यानंतर पुन्हा आपण 24वी घटना दुरुस्ती केली. ठीक आहे, सॉरी, पूर्वी जे मी 27वी म्हटलं तिथे 17वी घटना दुरुस्ती पाहिजे होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण 24वी घटना दुरुस्ती केली. त्यावर संसदेचा प्रतिसाद म्हणून जे आहे पुन्हा केशवानंद भारती खटला, बरोबर आहे. मग केशवानंद भारती खटल्यावर प्रत्युत्तर म्हणून कोणती केस आली तर मग आपलं घटना दुरुस्ती फेमस, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, 42वी घटना दुरुस्ती, बरोबर आहे. आणि मग त्याच्यावर फायनली प्रतिसाद म्हणून कोणता केस आली तर मिनर्वा मिल्स केस. ठीक आहे, आता तोच प्रश्न आपला लिहित आहे बघा, मिनर्वा मिल्स प्रकरण म्हणजे आयोग कोणत्या डेप्थ मध्ये जात आहे तुम्ही लक्षात घ्या.
आणि ही डेथ कदाचित प्रिलिम्सला सुद्धा असू शकते. राज्यसेवा प्रिलिम्सच नाही तर कंबाईनच्या प्रिलिम्सला सुद्धा असू शकते. ठीक आहे. आजच्या फक्त लेक्चरमध्ये मी थोडं तुम्हाला एक्सप्लेन करत आहे याचं महत्त्व. उद्यापासून आपण स्ट्रेट डिरेक्ट टू द पॉइंट जे आहे क्वेश्चन घेत जाऊ. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, मिनर्वा मिल्स प्रकरण मूलभूत चौकट. ठीक आहे. तर तुम्ही यासाठी काय करायला पाहिजे, तर मूलभूत संरचना हा जो कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये मूलभूत हक्क या टॉपिकच्या शेवटी हा घटक ऍड झालेला आलेला आहे आणि लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये सेपरेट 11 क्रमांकाचा टॉपिक आहे मूलभूत संरचनेचे घटक. तर तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या जर तुमचा राहिला असेल तर. कारण काय झालंय लक्षात घ्या की आतापर्यंत आयोग फक्त मूलभूत संरचनावर बेसिक क्वेश्चन विचारत होते. आता मूलभूत संरचनाचे जे वेगवेगळे केस लॉ आहे त्याच्यावर क्वेश्चन जात आहे. केस लॉ नाही तर त्यातले आतले घटक म्हणजे त्यामुळे मूलभूत घटनेत कोणते घटक ऍड झाले त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन दिसत आहे. ठीक आहे. तर तुमचं काम आहे की तुम्ही तिथे जाऊन करून घेणं. ठीक आहे. या क्वेश्चन थ्रू पूर्ण माहिती मी तुम्हाला त्याची सांगतो. बघा, मिनर्वा मिल्स खटला 1978 ची केस आहे. लक्षात घ्या. संसद आणि सुप्रीम कोर्ट या दोघांमधला एक साधारणतः समन्वय म्हणू शकतो आपण. ठीक आहे. म्हणून हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि सुरुवात कुठून झाली आहे की कुठेतरी म्हणते की संसद माझं वर्चस्व आहे आणि कुठेतरी सुप्रीम कोर्ट म्हणते की नाही, मी जे आहे घटनेचा काय संरक्षण करत आहे. तर या दोघांमधलं संतुलन जे आहे शेवटी तुम्हाला कुठं दिसलेलं आहे, केशवानंद भारती केसमध्ये. आपला क्वेश्चन मिनर्वा मिल्स आहे पण मी सांगत आहे, एक्स्ट्रा ऍडिशनल माहिती लिहून घ्या. ठीक आहे. बरेचदा आपलं चुकते. तुम्हाला एवढं माहित राहते की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातलं संतुलन कोण निर्माण केलंय, कोणत्या केसमध्ये, मिनर्वा मिल्स. मात्र जर यदा कदाचित क्वेश्चन उद्या जाऊन आला की सर्वोच्च न्यायालय आणि संसद याच्यामधलं समन्वयाविषयी कोणत्या खटल्यामध्ये बोललेला आहे, तर लक्षात घ्या ती माहिती जी आहे तो जो घटक आहे तो केशवानंद भारती केसमध्ये म्हटलेला आहे. कशामध्ये? संसद हे बॅलन्स करणार आहे कशाला, सुप्रीम कोर्टला, दोघांमधला समन्वय. ठीक आहे. डी बसू या पुस्तकामधून ते माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, मिनर्वा मिल्स प्रकरणामध्ये मूलभूत चौकटीचे घटक कोणते आहे, तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तर हा वाद कशातला होता. सुप्रीम कोर्ट म्हणते की मी घटनेचा संरक्षक आहे, संसद म्हणते की आमचं वर्चस्व आहे. प्रामुख्यानं हा कालावधी तुम्हाला इंदिरा गांधीच्या काळात दिसून येतो. बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती. तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार हे मिनर्वा मिल्स मध्ये म्हटलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. कारण काय, कारण की त्याच्या पूर्वीची जे घटना दुरुस्ती आहे कोणती, 42 अमेंडमेंट ऍक्ट, याच्यामध्ये डिरेक्टली 2 मिनिट ते आर्टिकल. ओके. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो महत्वाचं जे आहे या केसमध्ये 42 अमेंडमेंट ऍक्ट मध्ये संसदेनं असं सांगितलेलं होतं की घटना दुरुस्ती करण्याचा आम्हाला अमर्यादित अधिकार आहे आणि त्याच्यावर न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा की म्हणजे संसदेनं एकतर्फी स्वतः जे आहे सगळे पॉवर्स आपल्या हाती घेतले होते. संसद काय म्हणते आहे की आम्हाला घटनेमध्ये बदल करण्याचा अमर्यादित अधिकार आहे आणि इतकंच नाही तर त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू सुद्धा अवेलेबल नाही, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन सुद्धा अवेलेबल नाही असं 42व्या घटना दुरुस्तीत म्हटलं. मग त्यावर प्रतिसाद म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आली कोणती, मिनर्वा मिल्स. आणि त्याच्यात मग सांगते आहे सुप्रीम कोर्ट की संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार आहे. इथे लक्षात घ्या, इथे आयोग उद्या जाऊन अपोजिशन कीवर्ड आपला अमर्यादित वापरू शकते. बरोबर आहे. तिथे लक्षात घ्या मर्यादित अधिकार आहे. क्लिअर. दुसरं की न्यायालयीन पुनर्विलोकन, म्हणजे हे 2 घटक तर तुमचे 100% ऑप्शन मध्ये पाहिजेच होते. आन्सर मध्ये ए बी तुम्हाला 100% पाहिजे. 2 ऑप्शन तुमचे तसेच गेले. ठीक आहे. अ आणि ब तुम्हाला पाहिजे. आता फक्त 2च ऑप्शन राहिले बघा. म्हणजे तुमची चॉईस आता कशातली राहिली, सी आणि डी मध्ये. तर सी सेंटेन्स मित्रांनो हे PYQ आहे. ऑलरेडी हा इटसेल्फ PYQ आहे. त्यामुळे तुमचा आन्सर डिरेक्टली अ ब क आलेलं असतं. ड एलिमेंट झाला. मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे यामधला संतुलन, हार्मोनी. बरोबर आहे. इन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल राईट्स इन विच केस, तर मिनर्वा मिल्स 1978. ओके. तो आन्सर ऑप्शन इज फक्त अ ब क. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो मी. संविधानात सुधारणा संसदेचा मर्यादित अधिकार. दुसरं न्यायालयीन पुनर्विलोकन हा घटक मूलभूत चौकटीमध्ये मिनर्वा मिल्स केसमध्ये टाकण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि तिसरा की हार्मोनायझेशन बिटवीन मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क हे इटसेल्फ PYQ आहे. ऑलरेडी मिनर्वा मिल्स मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन मित्रांनो काय याचं अ ब क. आता तुम्ही म्हणाल ड हे करून टाकलेलं आहे. बरोबर आहे. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. सत्तेचं विभाजन, याचं इंग्रजीमध्ये थोडं वाचू आपण. सेपरेशन ऑफ पॉवर्स कोण आहे, फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू याचा सिद्धांत आहे.
जो त्यांनी पुस्तकात कोणत्या मांडलाय, त्याचा द स्पिरिट ऑफ लॉज. द स्पिरिट ऑफ लॉज या पुस्तकामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली आणि तो म्हणतो आहे की कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ हे काय आपापल्या अधिकार क्षेत्रामध्ये स्वतंत्र असले पाहिजे, त्यांचा एकमेकांमध्ये हस्तक्षेप असू नये. आणि मग तुम्ही आता ह्या चर्चेवरून एक लॉजिक लावू शकता की कायदेकारी मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे आपापल्या कार्यक्षेत्रात वेगवेगळे आहे, कोणीही एकमेकाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू नका. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स ही जे तरतूद आहे मित्रांनो, ती कोणत्या खटल्यामध्ये सांगितली आहे सुप्रीम कोर्टनं, केशवानंद भारती केस. ओके, सो आन्सर ऑप्शन फर्स्ट इज देअर. ठीक आहे, लक्षात आलं. या पद्धतीचं अनालिसिस हे तुम्हाला करावं लागेल. आता या क्वेश्चन तुम्हाला काय भेटलं तर तुम्ही टॉपिकवर फोकस करा, मूलभूत चौकट. दुसरं, तुमचं प्रिपरेशनची लेवल कुठपर्यंत गेली आहे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. तुमची प्रिपरेशन फक्त वरवर असेल तर तुम्हाला डेप्थमध्ये जावं लागेल, कारण आयोग गेलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये पुढच्या वर्षीच्या कोणत्याही तुम्हाला या आधारावर जर क्वेश्चन आला तर तो तुमचा चुकायला नको. इथे तुमचं मग या क्वेश्चनचं 100% देऊन तुमचा तो क्लिअर झाला. ठीक आहे, हे झालं PYQचं अनालिसिस आणि PYQचं प्रिपरेशन. रिव्हिजन थ्रू PYQ आपला हा प्रोग्राम तुम्हाला 2 वे आहे, लक्षात घ्या. तुम्हाला गेल्यानंतर आज 11 क्रमांकाचा टॉपिक मूलभूत संरचना लक्ष्मीकांत नवीन एडिशनमध्ये कदाचित बदलला असेल आणि कोळंबे सरांतून तुम्ही जर रेफर करत असाल तर मूलभूत हक्क या टॉपिकच्या शेवटी तो ऍड केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता दुसरा, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. गॉट इट? आय होप सो. रेकॉर्डेड लेक्चर आहे, लाईव्ह आपण लवकरच येऊ. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतीलच. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता इथे लक्षात घ्या, हे सुद्धा महत्वाचं आहे की PYQ अनालिसिस जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुम्ही काय करता, फक्त प्रत्येक क्वेश्चनला सारखाच वेळ देता, सारखाच वेटेज देता. परंतु एक लक्षात घ्या, जो क्वेश्चन तुम्हाला जरा हटके वाटतोय किंवा तुम्हाला लक्षात येत आहे की नाही काहीतरी हा माझा वीक एरिया आहे, बरोबर आहे, आणि याच्यावर मी काम केलं पाहिजे, तर तिथे तुम्ही लगेच तो क्वेश्चन स्टार करून चला. पण नेक्स्ट टाइम काय होईल की जेव्हा तुम्ही रिव्हिजन माराल, हे सुद्धा महत्वाचे आहे बरं, की PYQची सुद्धा रिव्हिजन मारावी लागते. तर जेव्हा तुम्ही काय होईल रिव्हिजन कराल तेव्हा तुम्ही हे स्टार केलेले क्वेश्चन तुम्ही वाचा फक्त, त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, तर सेकंड क्वेश्चन बघा मित्रांनो. बेसिक क्वेश्चन आहे, सोपा होता, थोडक्यात चुकवलेला आहे. आणि हे सांगतो मी, लक्षात घ्या, पॉलिटीचं जे आहे हे तुम्ही लिहून घ्या वाटल्यास. येणाऱ्या भविष्यात किंवा आतापर्यंत पॉलिटीचा आयोगाचा व्ह्यू काय आहे पॉलिटी या विषयाबद्दल, तर लक्षात घ्या, आयोग याच्यावर तुम्हाला यामध्ये कीवर्डवर खेळवते. ठीक आहे, म्हणजे पॉलिटी असा सब्जेक्ट आहे, ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टचं मी असं सांगेल तुम्हाला, कीवर्डवर तुम्हाला चुकवल्या जाते. म्हणजे शब्द आणि शब्द तुम्हाला बारकाईनं वाचावं लागते. ठीक आहे, पॉलिटीचं असं स्टेटमेंट पूर्ण चुकवलं असं फार कमी होतं, डायरेक्टली आयोग कीवर्डवर चुकवतो. ठीक आहे, आता हा क्वेश्चन जर स्टेट तुम्ही बघितला तर तुम्ही काय कराल, बरं झालं एवढं चांगलं आहे की इथं अयोग्य कथन आहे, म्हणजे इथं क्लिअर झालं. इथे जर कदाचित असतं बरोबर कोणते आणि इथं वरील सर्व ऑप्शन असतं तर आपल्यापैकी 90% जनता, 90% म्हणत आहे मी, आता 10% ते अंडरस्टँडिंग आलेली आहे, तर तुम्ही चुकले असता. बरोबर आहे, तर हे लक्षात घ्या. अयोग्य कथन म्हणते स्टेट तुम्ही वाचू आपण 1 बाय 1. संविधान सभेने मे 1949 राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली, हे पाठच पाहिजे. मे 1949 मंथ सुद्धा अपेक्षित आहे, बरोबर आहे, कारण की ॲज इट इज सोर्स मधून आहे. दुसरा, 22 जुलै 1947 फ्लॅग डे, सर्वांना माहिती आपल्याला राष्ट्रध्वजाची काय स्वीकृती झाली. तिसरा क्वेश्चन, 24 जानेवारी 50 राष्ट्रगीत स्वीकारले, बरोबर आहे. चौथा क्वेश्चन, चौथं सेंटेन्स, 24 जानेवारी 49 राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद. तर इथे तुम्ही डायरेक्टली क्रॉस करायला पाहिजे. ठीक आहे, की ड सेंटेन्स हे माझं मित्रांनो काय चुकीचं आहे, फक्त ड. कारण काय, तर 24 जानेवारी 50 ज्याला अनऑफिशियली घटनासभेचं 11वं सत्र म्हटलं जाते, बरोबर आहे, तर ते 11व्या सत्रामध्ये 3 गोष्टी झालेल्या होत्या. कोणत्या बरं त्या, तर तुम्ही डिरेक्टली बघा, इथेही सांगतो मी आता कोणत्या 3 गोष्टी. तर तुम्ही कसं करायला पाहिजे रिव्हिजन करत असताना बघा, की 1947 उदाहरणार्थ मी सांगत आहे की 3 गोष्टी चेंज झाल्या, बरोबर आहे. तसंच मग एक महत्वाचं की 24 जानेवारी 1950 ज्याला आपण 11वं सत्र असं ऑफिशियली गृहीत धरतो, तर यावेळेस 3 बदल झालेले होते. तर हे 3 बदल असे तुमची रिव्हिजन पाठ पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या काय होते गोष्टी, की आपण रिव्हिजन म्हणजे काय, तर आपलं रिडिंगच चालू असते. म्हणजे पहिल्या रिडिंगला तुम्हाला लागत असेल 15 दिवस पॉलिटीला, तुम्ही सेकंड रिव्हिजनला काय करता की रिड्यूस करता वेळ तुमच्या टाइम टेबलमध्ये 8 तास.
होते काय की तुमचं सेकंडमध्ये 8 दिवसाचे ते पुन्हा 15 दिवस लागतात तुम्हाला. त्याच्यामागं कारणच ते आहे की तुम्ही फोकस करत नाही, आणि फोकस ते कुठून येते, जेव्हा तुमचा बॅक ऑफ द माइंडला PYQ राहतील. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, 1947 काय बदल झाले बरं, तर घटना सभेला सार्वभौमत्व दर्जा मिळाला. बरोबर आहे. दुसरं की कायदे निर्मिती, बरोबर आहे, आणि घटना सभा म्हणून काम, ह्या दोन्हीसाठी जे आहे वेगवेगळे अध्यक्ष कार्यरत झाले, जसं मावळणकर जे आहे होते. नंतर तिसरं महत्वाचं की घटना सभेमधली जे सदस्य संख्या होती, जे आधी किती होती 389 होती, ते 299 झाली. मग याच्यात मधलं बायफर्गेशन काय, 229 स्टेटला गेली, 70 हे काय आपल्या प्रॉव्हिन्सला गेली. बरोबर आहे. तरी मग यामधले सगळ्यात हायेस्ट कोणते, तर याच्यामध्ये मला वाटते 55 जागा युनायटेड प्रोव्हिन्स वगैरे, तर त्याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये त्रावणकोर, मैसूर, कुर्ग याच्यासाठी बघू शकता. ठीक आहे. हे सांगत आहे की 47ला ह्या 3 गोष्टी झाल्या, ह्या गोष्टी तुमच्या पाठ पाहिजे, हा फ्लो चार्ट तुमचा क्लिअर पाहिजे. दुसरं मग 24 जानेवारी 50ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचं स्वीकृती झाली. बरोबर आहे. दुसरं की राजेंद्र प्रसाद यांची जे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. तिसरं की 26 जानेवारी 1950 पासून संसद जे आहे, म्हणजे घटना समिती जी आहे, ते तात्पुरती संसद म्हणून काम करेल. अशा 3 गोष्टी झाल्या. ठीक आहे. मग ह्या गोष्टी जर मित्रांनो या फ्लो चार्टच्या स्वरूपात तुमच्या पाठ असतील तर हा क्वेश्चन कदापि चुकणार नाही. ठीक आहे. तसा ऑप्शन थ्रू हा सोपा करून दिलेला होता आयोगाने. क्लिअर. तर हे तुम्ही अशा पद्धतीने रिव्हिजन करा, स्वतःचे फ्लो चार्ट करा, आणि याच्यासाठी जास्त काही लागत नाही. तुम्ही जिथे लायब्ररीमध्ये तुमच्या टेबलवर अभ्यास करता त्याच्या बाजूला रफ पेजेस ठेवा, आणि तिथे लगेच 2 मिनिट हे काढून बघा. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, याचा प्रामुख्याने फायदा तुम्हाला कंबाईन 4च्या एक्झाममध्ये होईल, जिथे 1 तास असतो, 0.36 सेकंद असतात, तिथे तुम्हाला या फ्लो चार्टचा फायदा होईल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता यावर जे फॅक्च्युअल, अगदी फॅक्च्युअल आहे, त्याच्यावर मी जास्त वेळ घालवणार नाही. ठीक आहे. तर बघा, हा फॅक्च्युअल क्वेश्चन होता, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम म्हणजे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हा केव्हा सुरुवात झाली. बरोबर आहे मित्रांनो. याचा आन्सर आहे 2018. आता इथे मी थोडी तुम्हाला फॅक्ट सांगतो की कोणकोणत्या स्कीमच्या डेट्स सर पाठ करायच्या. बरोबर आहे. तुम्ही यावर मी बोलेल, लक्षात घ्या. अगदी म्हणजे PYQ जे आहे, म्हणजे या PYQ मध्ये आलेल्या योजना आहे त्याच्याच डेट वारंवार रिपीट होतात. जसं कोणतं, जनधन योजना बघू शकता तुम्ही, जवळपास वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जवळपास 5 वेळा हा याची डेट हे मागे पुढे करण्यात आलेली आहे. ठीक आहे. दुसरं महत्वाचं बघू शकता तुम्ही की प्रामुख्यानं 2 ऑक्टोबर या रोजी सुरू होणाऱ्या ज्या स्कीम्स आहे त्याचे वर्ष चुकवल्या जाते. ठीक आहे. नंतर तिसरं महत्वाचं मी सांगेल, याच्यामधलं भारत निर्माण योजना जास्त फेमस आहे. ठीक आहे. भारत निर्माणवर क्वेश्चन विचारले जाते, किंवा मग दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहे, ठीक आहे, त्याच्यावरच्या डेट्स तुम्हाला तिथे चुकवल्या जाते. ठीक आहे. नंतर महत्वाचं म्हणजे आता जसं मृदा आरोग्य कार्ड योजना, प्रधानमंत्री सिंचन योजना क्वेश्चन विचारलाय. बरोबर. तर या डेट्स तुम्ही पाठ करायला पाहिजे, आणि त्या करत असताना सुद्धा लक्षात घ्या एक माझं की त्याच्यामध्ये तुमचं लॉजिक असलं पाहिजे. जसं आता बघा, बीजेपी गव्हर्नमेंट सध्या सत्तेत आहे. बरोबर आहे. तर जनरली बीजेपीचा आयडल म्हणजे एक आदर्श म्हणून जे आहे, बीजेपी कोणाला मागते सांगतो, 25 डिसेंबर. ठीक आहे. अटल बिहारी वाजपेयी सुशासन दिन म्हणून पाडतो आपण. तर बऱ्यापैकी काही मागच्या सत्तेतल्या योजना 25 डिसेंबरला सुरू झालेल्या आहे. ठीक आहे. दुसरं महत्वाचं जे आहे 11 ऑक्टोबर. ठीक आहे. जयप्रकाश नारायण, तर याला आदर्श मानते बीजेपी. बरोबर आहे. तर बघू शकता तुम्ही 11 ऑक्टोबर 2014 जे आहे संसद आदर्श ग्राम योजना, सांजी म्हटल्या जाते तिला, ती सुरू झालेली आहे. बरोबर आहे. आणखी एक तिसरी डेट आपल्याला आहे आय थिंक 25 सप्टेंबर. ठीक आहे. दीनदयाल उपाध्याय. ठीक आहे. तर हे थोडं कन्फर्म करा, 2 मिनिट मी लिहिलं आहे बहुतेक. 25 सप्टेंबर दीनदयाल उपाध्याय. ठीक आहे. तर यासारख्या, म्हणजे आता हे जर बीजेपी सध्या म्हणजे सत्तेमध्ये आहे, तर मग तुम्ही बघू शकता की बीजेपी डिक्लेरेशन मध्ये, किंवा असं म्हणू शकतो आपण की बीजेपीचा एक जो आयडियोलॉजी आहे, बरोबर आहे, आदर्श आहे त्यांचे, तर ह्या 3 व्यक्ती आहेत. तर मग जनरली योजना हा तुम्हाला सुरू झालेल्या दिसतील. जसं आता मी एक सांगेल, 25 डिसेंबर 2000ला जे आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. बरोबर. तर म्हणून सांगतोय की म्हणजे योजनेची जे डेट पाठ करत असता तुम्ही, त्याला काहीतरी एक लॉजिक असलं पाहिजे. तो जर लॉजिक असला तर तुम्ही जे आहे त्या पद्धतीनं, जसं मी सांगेल की इंदिरा गांधी यांच्या सत्तेमध्ये किंवा काँग्रेसच्या सत्तेमध्ये असताना जे आहे इंदिरा गांधीचा जो जन्मतिथी आहे त्याच्या अनुषंगानं पर्यावरण संरक्षण कायदा लागू झाला होता. बरोबर आहे.
तर या अनुषंगाने अशा डेट्स तुम्ही जे आहे लॉजिक करून पाठ करू शकता, परंतु प्रत्येकच योजनेची डेट पाठ करण्यासारखी नसते. कोणत्या याची असते तर ते तुम्हाला PYQ थ्रू क्लिअर होईल. ठीक आहे, हे 2018चा प्रोग्राम आहे, लक्षात ठेवा, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर, मालमत्तेचा अधिकार. कोणते विधान चुकीचे आहे? बघा, आपण काय करतो, आपण मूलभूत हक्क सुरू करतो. लक्षात घ्या, मूलभूत हक्क सुरू झाले आपले की आपण एकदम जोरात 1 ते 20 पर्यंत आपली गाडी ठीक राहते. ठीक आहे, मग थोडंफार 21 ना आपल्याला एनर्जी येऊन जाते, पुन्हा 22 आलं का टाळवानं वाटते आपल्याला, मग तिकडे 25 ते 27 धार्मिक अधिकार मध्ये आपण जे आहे आपण गडबड करतो. बरोबर आहे. तर मित्रांनो 25 ते 28 मध्ये, मग 29-30 मायनॉरिटी. तर मॅक्स टू मॅक्स 30 पर्यंत तुमचं बरोबर चालते. जसा 32-31 लागला की तुमची गडबड होते. तर मित्रांनो लक्षात घ्या, मी इथे सांगेल आता थोडं की प्रामुख्यानं याच्या पुढे जे आहे तुम्हाला 30 ते 35च्या दरम्यानचे जे आपले आर्टिकल्स आहे मूलभूत हक्काचे ते चांगले करून ठेवा. त्याच्यावर आता जे काही अपवाद आहे आपले 31A, 31B आणि 31C हे सुद्धा 3 चांगले करा. ठीक आहे, कारण काय लक्षात घ्या, आता हा मालमत्तेचा अधिकार, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल सर याचा मूलभूत हक्काशी काय संबंध? मालमत्तेचा अधिकार आपण घटना दुरुस्तीनं 44व्या 301 भाग 12 मध्ये नेऊन ठेवलेला आहे. बरोबर आहे. मग सर याचा काय संबंध? तर लक्षात घ्या, हे काही जे काय म्हणू शकतो आपण विशिष्ट अपवाद आहे, बरोबर आहे, किंवा साधारण अपवाद आहे, तर हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर कोळंबे सरांच्या नवीन एडिशन मध्ये म्हणा किंवा लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये 31A, 31B आणि 31C किंवा आपल्या क्लासच्या नोट्समध्ये सुद्धा व्यवस्थित सरांनी हे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, तर 31A, 31B, 31C नंतर पुन्हा आर्टिकल 32 तर आपल्या घटनात्मक उपाययोजनाचा हक्क पाठच असते आपल्या. 33 मग जे आहे 34 मार्शल लॉ आणि 35 मग संसद काय करते. लक्षात घ्या, 35 संसद जे आहे हे तुम्हाला होमवर्क आहे आजच्या याचं, लिहून घ्या तुम्ही. आर्टिकल 35 मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्या शेवटी दिलेला आहे किंवा असे काही मूलभूत हक्क आहे ज्याच्यामध्ये संसदच निर्णय घेऊ शकते. बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, मला वाटतं ESOच्या मेन्स मध्ये आलेला आहे 22च्या बहुतेक. लक्षात घ्या की आर्टिकल 35 अंतर्गत जे काही अपराध होतात, बरोबर आहे, म्हणजे आता 35 अंतर्गत आपल्या मूलभूत हक्कामध्ये जे काही अपराधाच्या गोष्टी दिलेल्या आहे, बरोबर आहे, त्याच्यावर संसद निर्णय घेते. तर ते कोणते, तर हे तुम्हाला होमवर्क आहे, 35 तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, बरोबर. तर सांगण्याचं तात्पर्य माझा काय की 30 ते 35 आपण बरोबर करत नाही, ते व्यवस्थित करा. याचा अर्थ असा नव्हे की आधीचे मूलभूत हक्क तुम्ही वगळता किंवा त्याच्याकडे कमी लक्ष द्या, तर ते तर आहेच, बरोबर आहे. परंतु इथे चांगला क्वेश्चन आता तुम्हाला येऊ शकतो. बघा, 44व्या घटना दुरुस्तीनं मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला, बरोबर आहे. 19(1)F इथपर्यंत सगळं बरोबर आहे. ठीक आहे, आणि 31 आर्टिकल 31 सुद्धा वगळण्यात आलं. 44व्या घटना दुरुस्तीनं 31(1) मधील तरतूद नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 300A मध्ये करण्यात आली, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आता तो मूलभूत हक्क नसून काय कायदेशीर अधिकार आहे, किंवा या सेंटेन्स मध्ये दिलाय की मानवी अधिकारा सुद्धा दर्जा आहे त्याला. ठीक आहे, मालमत्तेचा अधिकार केवळ हा घटनात्मक किंवा वैधानिक न समजता तो मानवी अधिकार, म्हणजे किती महत्वाचा विचार करा. ठीक आहे, हे सुद्धा सांगितलं आहे, हे बरोबर आहे. चुकीचं विचारलंय तुम्हाला 300A राज्यघटनेचा भाग. मित्रांनो इथे चूक आहे, तुम्हाला भाग काय पाहिजे 12वा. ठीक आहे, आणि याच्यामध्ये प्रकरण कोणतं पाहिजे तुम्हाला 3रं. लक्षात घ्या, सॉरी प्रकरण 4, सॉरी याच्यामध्ये प्रकरण 4. ठीक आहे, इथे मी सांगतो चॅप्टर 3. ठीक आहे, आणि पार्ट कोणता 4 असं पाहिजे होतं इथे. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे फार महत्वाचं आहे, इथे 12वा भाग आणि प्रकरण कोणतं 4थं, याच्यामध्ये तुम्हाला 300A नमूद आहे. म्हणजे विचार करा, आयोग असं नाही की हा मेन्सचाच क्वेश्चन आहे, कदाचित येणाऱ्या प्रिलिम्सला हा रिपीट होऊ शकतो. सांगण्याचं तात्पर्य की जे आतापर्यंत आपण आर्टिकल महत्वाचे करत होतो, आता आयोग त्याच्या सब आर्टिकलवर सुद्धा गेलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण ठळक करत होतो, पण आता तुमचं काम आहे की 15चे जे 6 सब आर्टिकल आहेत ते तुम्ही करा, 16चे जे 6 सब आर्टिकल आहेत ते तुम्ही करा, 29 अंतर्गतचे जे 2 सब आर्टिकल आहेत ते तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात. तर या गोष्टीला तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, 19 आर्टिकल 19 याच्या अंतर्गत जे 6 स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे त्याच्यावरचे जे निर्बंध आहेत ते तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे 3. कारण इथे, आणि महत्वाचं सांगतो, आतापर्यंत प्रिलिम्सला नाही केलेला आहे आयोगानं, पण करू शकतो की जेव्हा जेव्हा आपल्याला पॉलिटी मधला असा क्वेश्चन येते जो तुम्हाला भागवर येते, भाग लक्षात घ्या, घटनेचे जे भाग आहे, बरोबर आहे, तर त्याच्यावर रोमन अंकामध्ये जर दिला असेल तर तिथे विशेष लक्ष द्या. ठीक आहे, कारण आयोगानं हे 2दा केलेलं आहे आतापर्यंत मेन्स मध्ये.
मला वाटते 20च्या 21 मध्ये जम्मू काश्मीरची तरतूद कोणत्या भागात आहे बरं? एनीवन? तर बघा 21व्या भागामध्ये आहे, बरोबर आहे. तर XXX म्हणजे हा रोमन अंक आहे, बरोबर आहे. त्यानुसार हा 21वा भाग आपण असा लिहितो. परंतु आयोगानं काय केला, इथे तुम्हाला XIX असा दिलेला आहे तो. ठीक आहे. ते सांगण्याचं तात्पर्य की भागवर जर क्वेश्चन आला पॉलिटी मधल्या तर त्याच्यावर तुम्ही विशेष लक्ष द्या. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात, हा तर म्हणजे डिस्कस करणार नाही मी. 4था भाग आपल्याला माहित आहे DPSP आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 मध्ये नमूद आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा तुम्ही हा क्वेश्चन रिव्हिजन करताना वाचताना पुन्हा वाचायलाच नाही पाहिजे, म्हणजे तेवढा कॉन्फिडंट पाहिजे बरं आपण. तर सांगत आहे एक गोष्ट, तर हा इथे डिरेक्टली तुम्ही खाली क्वेश्चनवर यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. राज्याच्या धोरणाची कोणती मार्गदर्शक तत्वे याच्या अनुच्छेदाशी योग्यपणे जोडलेली आहे? बघा हा नवीन स्ट्रक्चर आहे, कशावरचा? मार्गदर्शक तत्वावरचा. त्यांनी काय दिलं आहे की जोड्याच्या स्वरूपात दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की कोणत्या जोड्या बरोबर आहे. बरोबर आहे. आता इथे तिन्ही ह्या बरोबर आहे जोड्या, परंतु आता माझं म्हणणं काय लक्षात घ्या, मार्गदर्शक तत्वे तुम्ही केली, बरोबर आहे. तर आयोगाचं लेवल बघा तुम्ही कोणत्या लेवलवर आयोगाचे क्वेश्चन गेलेले आहे. तर तुम्ही बघू शकता घटनेमध्ये आपल्या जे आहे मार्गदर्शक तत्वाचं असं कुठलंही वर्गीकरण नाहीये, म्हणजे कोणत्या गांधीवादी आहे की उदारमतवादी आहे की समाजवादी आहे. मात्र DD बसू सरांच्या पुस्तकातून जे आहे ते आपल्या कोळंबे सरांच्या पुस्तकात घेतलेलं आहे, बरोबर आहे. तर इथे लक्षात घ्या लक्ष्मीकांतमध्ये मला वाटते तसं मार्गदर्शन आहे, बरोबर आहे. तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं कोणतंही तुम्ही वापरा. मार्गदर्शक तत्वावरची जे लेवल आहे ना आपली थोडी इम्प्रूव्ह करा. आता कशी? तर तुमचं जसं मार्गदर्शक तत्वे आठवलं आणि मी म्हटलं तुम्हाला सांगा बरं कोणत्या घटना दुरुस्त्या झाल्या आणि कोणते आर्टिकल ऍड झाले. इथे तुमचा डायरेक्टली बरोबर सांगता आलं पाहिजे की 42 अमेंडमेंट झाली, 39 स्मॉल F ऍड झाला, 39 कॅपिटल A ऍड झाला, 43 कॅपिटल A आणि 48 कॅपिटल A हे आर्टिकल ऍड झाले सर. 44 न काय झालं बरं? तर 38 सब आर्टिकल 2 ऍड झालेलं आहे. ठीक आहे. पुन्हा मग कोणती झाली बरं? तर 86 घटना दुरुस्ती, 45 शिक्षणासंदर्भातची व्याख्यामध्ये बदल झाला, 97 झाली सर, त्याच्यामुळं सहकारी संघटनाच्या संदर्भात हे राज्याची जबाबदारी राहील, 43B ऍड झाले. ठीक आहे. मग ह्याच्यामधलं तुमचं हे जर गोष्टी क्लिअर असतील, तुम्हाला डिरेक्टली आठवत असतील, तर याचा अर्थ तुमचा पॉलिटीचा मार्गदर्शक तत्व हा टॉपिक डन आहे. ठीक आहे. तसेच काय तर मी पुढे माहिती सांगतो, त्या क्वेश्चन येणार आहे त्याच्या थ्रू सांगेल. ठीक आहे. क्लिअर? तर बघा इथे 42 मानवी स्थिती आणि मातृत्व व्यवस्थित आहे, बरोबर आहे. 43 कुटीर उद्योग विकसित करणे, गांधीवादी तत्व आहे. अनुच्छेद 50 मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे. आलं लक्षात? तर इथे लक्षात घ्या मी याच्यामध्ये सांगेल प्रामुख्यानं 47, 48, 42, 43 हे व्यवस्थित करा. 38, 39 हे 3 पेअर लक्षात घ्या. मला असं अपेक्षित आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये इथे तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकते. ठीक आहे. तर हे व्यवस्थित करून ठेवा. 47, 48, 42, 43 आणि 38, 39 हे आपले आर्टिकल हे व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. 39चे जे सबसेक्शन आहे 6 ABCDEF पूर्ण व्यवस्थित करा. 38 आर्टिकल काय म्हणते ते बघून घ्या. ठीक आहे. आणि हे 2 दुर्लक्षित आर्टिकल आहे, आपण डायरेक्ट 39 पासूनच चालू करतो. ठीक आहे. 36 मध्ये काय दिलेलं आहे तर मग तेच स्टेटची व्याख्या, बरोबर आहे. 37 मध्ये काय दिलेलं आहे? ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल, म्हणजे मार्गदर्शक तत्वे कसे लागू होतील याबद्दलच्या तरतुदी. आणि 38 पासून मग आपले ऍक्च्युअल चालू होतात. 38, 39 काही आपण करत नाही. ठीक आहे. ते 36 ते 39 क्लिअर करा, बाकी तुमचं झालेलंच आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विभागीय परिषद. आता बघा कार्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. आता जर मी तुम्हाला हा क्वेश्चन दिला, ठीक आहे, म्हणजे तुम्ही याचं उत्तर काय करा, पहिले काढून बघा याचं उत्तर काय आहे ते तुमचं. ठीक आहे. आणि अ बरोबर आहेच, म्हणजे आ बैल मुझे मार असा ऑप्शन सेट केलेला आहे, बरोबर आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, आंतरराज्य नद्याच्या पाण्यासंबंधी राज्यामध्ये जे तंटे असतात, बरोबर आहे, तर तो विषय जो आहे तो कोणाचा आहे? आंतरराज्य परिषदेचा. ठीक आहे. इटसेल्फ हे सांगितलेलं आहे की आंतरराज्य परिषदेचं हे जे काही म्हणू शकतो आपण हस्तक्षेप आहे, तो सुप्रीम कोर्टचा जो प्रारंभिक अधिकार आहे 131 त्याच्याशी तो कधीही ओव्हरलॅप होणार नाही. ते सांगण्याचं तात्पर्य की सुप्रीम कोर्ट हे त्याच्या कार्यक्षेत्रात 131 अंतर्गत राज्याचे किंवा राज्य केंद्राचे जे खटले आहे, बरोबर आहे, तो त्यांचा काय प्रारंभिक अधिकार आहे. आणि
आंतरराज्य परिषद त्याच्यावर काम करते, परंतु ते काय कशा स्वरूपात असते, सल्लागारी. लक्षात घ्या. तर हे सरळ सरळ क सेंटेन्स इथे लिमिट होतं मित्रांनो. ठीक आहे. अ आणि ब आपण वाचू आता. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र यांच्यात सहकार्य आणि समन्वय. तर लक्षात घ्या, सहकार्य समन्वय, झोनल काउन्सिल म्हटलं की हे दोन टॉपिक, हे दोन कीवर्डवर लक्षात घ्या. सहकार समन्वय करते, बरोबर आहे. राज्यवाद, क्षेत्रवाद, भाषावाद, संकुचितवादी तीव्र वृत्ती यांना आळा घालणे, बरोबर आहे. विभागामध्ये म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आंतरराज्य परिषदा म्हणा किंवा विभागीय परिषदा यांचं प्रमुख ध्येय काय लक्षात घ्या बरं, काय असेल तर लक्षात घ्या, प्रादेशिक समतोल. ठीक आहे. रिजनल इम्बॅलन्स कमी करणे. ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये असणारा, भारतानं काय संघराज्य घटनेचा स्वीकार केलेला आहे. मग या संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य, विविध राज्य, बरोबर आहे. त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यामधला समन्वय हा आंतरराज्य परिषद म्हणा, आणि राज्यामध्ये जे काही आहे झोनल काउन्सिलचं ते काम आहे, बरोबर आहे. आणि मग राज्यामध्ये एक एकत्र युनिट म्हणून त्यांना बांधणं हे विभागीय परिषदेचं मुख्य काय कार्य आहे. तर तुम्हाला होमवर्क आहे या क्वेश्चनचं, काय लक्षात घ्या, गेल्या आंतरराज्य परिषद आणि विभागीय परिषद याचे उद्दिष्ट आणि कार्य हे तुम्हाला कंपॅरेटिव्हली करायचे आहे. लक्षात घ्या, काय विभागीय परिषदेचे उद्दिष्ट आणि कार्य याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. काय होईल की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा क्वेश्चन 100% हा या टॉपिकवर आला तर चुकायला नको. तुमचं लेवल ऑफ प्रिपरेशन 100% मी सांगतो तिथपर्यंत पोहोचलेलं नसेल. आणि याचा सोर्स काय, तर मागच्या 3 राज्यसेवा मुख्य बघा तुम्ही, आणि एक ASO ची मेन्स बघा तुम्ही, 22ची की 21ची, या आधारावर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तो येणाऱ्या प्रिलिम्सला किंवा येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत आयोगाच्या तुम्हाला हा ग्राउंड कामी पडेल. तर तुमचं काम आहे आंतरराज्य परिषद, विभागीय परिषद याचे उद्दिष्ट आणि कार्य कंपॅरेटिव्ह अनालिसिस करा. हे आजचं होमवर्क आहे. ठीक आहे. 2 होमवर्क झाले, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे जो करेल ना, मी सांगतो येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% त्याचा रिझल्ट येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याच्या यादीत कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर बघा, या क्वेश्चन थ्रू मित्रांनो तुम्हाला स्ट्रेट लॉजिक सांगतो, इलिमिनेशन टेक्निकचा वापर करता येईल याच्यामध्ये. कुठे करायचा ते सुद्धा सांगत जाईल. इथे बघा तुम्ही आता, संघराज्य रचना, ठीक आहे, आणि मूलभूत कर्तव्य तुम्ही कधी वाचलाय का. मूलभूत कर्तव्यामध्ये संघराज्य रचना हा शब्द किंवा याच्या संबंधी काहीही गोष्टी नमूद नाही. ठीक आहे. सार्वभौमत्व, एकात्मता वगैरे त्या आहे गोष्टी, परंतु संघराज्य रचना नाहीये. मग जर नाहीये तर लक्षात घ्या, ड गेला, माझं उत्तर डिरेक्टली अकई आलं. ठीक आहे. तर हे झालं इलिमिनेशन. याचा विशेष फायदा अशा परीक्षेमध्ये होतो जिथे तुम्हाला वेळ हा माफक आहे, जिथे 0.36 सेकंदामध्ये कंबाईनच्या प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये तुम्हाला याचा उपयोग होतो. ठीक आहे. तो करून घ्या. तर इथे मित्रांनो बघा, राष्ट्रगीत, राष्ट्रगान याचा आपण आदर करावा दिलेला आहे. एकात्मता, सार्वभौमत्व, बरोबर आहे, याच्याविषयी सांगितलेलं आहे. आणि वैज्ञानिक स्वभाव, वैज्ञानिक वृत्ती आपण जोपासावी. आणि जे आहे आपण म्हटलं आहे की वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आपण सर्वोच्च जे आहे लेवल आपण गाठला पाहिजे, असं आपलं मूलभूत कर्तव्य आहे. बरोबर आहे. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आता मूलभूत कर्तव्य, आता जर तुम्ही हा क्वेश्चन सोडवला, लक्षात घ्या काय होईल की चुकवण्याचे चान्सेस जास्त आहे किंवा वेळ जाईल तुमचा, बरोबर. आणि आयोगाला वेळ घालवायचा आहे, लक्षात घ्या या क्वेश्चन थ्रू. तर मग माझं म्हणणं आहे की तुमचं मूलभूत कर्तव्याचं प्रिपरेशन त्या लेवलवर तुम्ही गेलं पाहिजे. मी ते हे होमवर्क सांगेल. मूलभूत कर्तव्य एकदा घरी जाऊन आज पुन्हा वाचा, त्याच्या कीवर्डवर लक्ष द्या. ठीक आहे. जसं कीवर्ड मी सांगतो तुम्हाला बघा, आय थिंक ईच आहे. ठीक आहे. 51A आणि ई याच्यामध्ये सांगितलं आहे की महिलांना उणेपर्यंत आणणाऱ्या प्रथांचा त्याग करावा, बरोबर आहे. याच्यामध्ये बालकांचा समावेश आहे का पहा बरं, बरोबर आहे. पुन्हा इथे एका ठिकाणी आहे सार्वजनिक स्मारकाचं जतन वगैरे करावं, तिथे खाजगी शब्द आहे का बघा. असा क्वेश्चन मला आठवतो राज्यसेवा मेन्समध्येच आय थिंक आलेला आहे. त्यांनी प्रत्येक कीवर्ड मूलभूत कर्तव्याचा एक ऍड करून दिलेला आहे आणि मग सांगितलं आहे की सांगा हे कोणते कोणते मूलभूत कर्तव्य आहे, आणि त्याचा आन्सर लिटरली काय, यापैकी नाही. ते सांगण्याचं तात्पर्य काय, मूलभूत कर्तव्य तुम्ही पाठ केलेले आहे, बरोबर आहे, पण त्याच्या कीवर्डवर काम करा. ठीक आहे. कारण की उद्या जाऊन आयोगानं जर एखादा कीवर्ड कमी जास्त केला तर तुमचा चुकता कामा नाही. कारण की हाच तो विषय आहे ज्याच्यामध्ये 15 पैकी 15 घेणं अपेक्षित आहे आणि तुमचा सेफ स्कोर मध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट पोहोचू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 घ्या. ओके. हा थोडा मी म्हणेल मेन्सच्या ग्राउंडवर होता, परंतु मेन्सचं ग्राउंड इथं म्हणता येणार नाही. कारण काय, तर तुम्ही बघा, जर ॲनालिसिस केलं असेल तुम्हाला सरकारी आयोग, उंची आयोग, राजमन्नार समिती, बरोबर आहे,
नंतर आपण म्हणू शकतो की NCRWC म्हणजे वेंकटचल आयोग जो आहे, नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ कॉन्स्टिट्यूशन. नंतर आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन पहिला आणि दुसरा, बरोबर आहे. पहिला जो आहे मोरारजी देसाई आणि दुसरा जो आहे वीरप्पा मोइली. तर ह्या पाचही जो एरिया मी सांगते तुम्हाला, आनंदपूर साहिब ठराव, राजमन्नार समिती, ठीक आहे, पश्चिम बंगालचं जे आहे पत्र, जे आहे आदेशपत्र, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे प्रिलिम्सला, बरोबर आहे. तुम्ही तर इव्हन मी म्हणेल कंबाईन प्रिलिम्सचा तुम्ही अनालिसिस करून बघा. लिटरली मला असं आठवते, पुंची आयोग, सरकारी आयोगावर वारंवार क्वेश्चन आहे, प्रिलिम्सचा विषय म्हणतोय. तर मग या अनुषंगानं हा क्वेश्चन तुम्हाला इथे महत्वाचा आहे. बघा काय म्हणते की 66 मध्ये स्थापन करण्यात आलेला प्रशासकीय सुधारणा आयोग काय सांगते की लोकपाल लोकायुक्तामध्ये द्विस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याची शिफारस केली, बरोबर आहे. केंद्रामध्ये कोण असेल? लोकपाल. राज्याचा कोण असेल? लोकायुक्त. क्लिअर. सेकंड सेंटेन्स, 66 मध्ये स्थापन जो झाला ARC, त्याचे अध्यक्ष कोण होते बरं? तर MC छागला. चुकीचा आहे. कोण होते? मोरारजी देसाई. ठीक आहे. तर मग इथे तुमचं काम आहे, तुम्ही काय करायला पाहिजे सांगतो. थोडं मी सांगेल की कुठे कुठे काय करा. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक म्हणा किंवा लाहे सरांनी सुद्धा त्यांच्या नोट्समध्ये व्यवस्थित घेतलेलं आहे. केंद्र राज्य संबंधामध्ये जे आहे हे टॉपिक महत्वाचे आहे, कारण की प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारले जात आहे आपले, बरोबर आहे. तर इथे लक्षात घ्या, इथे तुमचं हे होमवर्क आहे तुम्हाला या क्वेश्चन थ्रू. तुम्ही म्हणाल की सर होमवर्कच देत आहे काय? माझा मुद्दा तो नाही आहे, मी इथे तुम्हाला सांगूनही देईल, पण तुम्ही काय होईल ते विसराल. परंतु जेव्हा तुम्ही तिथं ॲक्च्युअल पुस्तकावर जाऊन स्वतः काम कराल ना, तर ते सर्वात बेस्ट पाहिजे, ते तुम्ही कधी विसरणार नाही. त्याचा तुम्हाला प्रत्यक्षात फायदा होईल. इथे फक्त तुम्हाला चांगलं वाटेल, मी सांगू राहिलो, बस व्यवस्थित वाटेल, ऐकताना काहीतरी नवीन भेटत आहे. पण तो मुद्दा काय आहे, जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन तिथे वर्क कराल तर त्याच्यातून आउटपुट जास्त येईल. ठीक आहे, लक्षात घ्या. मला सांगायला काही नाही, फक्त लेंथ वाढते या कशाची. आणि माझा या लेक्चरचा उद्देश काय, या प्रोग्रामचा, की मला तुम्हाला तिथपर्यंत नेऊन ठेवायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युअली तुमचा जो सेफ स्कोर आहे प्रिलिम्सचा आणि मेन्समध्ये आपल्याला चांगला लीडनं पास व्हायचा आहे. ठीक आहे. तर इथे मित्रांनो बघा, MC छागला नसून मोरारजी देसाई आहे 66च्या याचे अध्यक्ष. ठीक आहे. काही फॅक्ट लिहिले आहे मी, 2 मिनिट. ओके. त्याच्यानंतर जे आहे सेकंड ARC, मला डेट नव्हती आठवत, नाव आठवलं होतं, वीरप्पा मोइली, 2005चा आहे, लक्षात घ्या. सेकंड ARC, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, याचे अध्यक्ष कोण आहे? वीरप्पा मोइली. नंतर नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, NCRWC, 2000चा आहे, याचे अध्यक्ष लिहून घ्या, वेंकटचलैया. कोण? वेंकटचलैया. क्लिअर. आणि आता 2 आयोग आहे केंद्र राज्य संबंधाबाबत. 1983चा आयोग आहे, ज्याच्यावर तुम्हाला वारंवार क्वेश्चन विचारले जातात. सरकारी आयोग, त्याने 1987ला अहवाल दिलेला आहे. मला आठवते याच्यावर प्रिलिम्समध्ये अहवालाच्या डेटवर क्वेश्चन चुकवलेला आहे. ठीक आहे. आणि दुसरा आहे पुंची आयोग, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचा इयर पाहू द्या, 2007. पुंची आयोग 2007चा आयोग आहे, ज्यानं एप्रिल 2010 मध्ये अहवाल दिलेला आहे. क्लिअर. तर हे झालं आता सगळं पोस्टमार्टम आयोगाचे क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात घ्या, केंद्र राज्य संबंध. आणि मी पुन्हा सांगतो, सरकारी आयोग, पुंची आयोग याचे जे रिकमेंडेशन आहे त्याच्यासोबत लिहून घ्या वाटल्यास आनंदपूर साहिब ठराव 1973चा. ठीक आहे, आनंदपूर साहिब ठराव 1973चा आणि राजमन्नार समिती 1969ची. तर हे तुम्हाला होमवर्क आहे की पुंची आयोग, सरकारी आयोग, राजमन्नार समिती, बरोबर आहे, आणि जे आहे आपला आनंदपूर साहिब ठराव, याचं रिकमेंडेशन तुम्हाला वाचायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, प्रिलिम्सच्या राज्यसेवेमध्ये क्वेश्चन विचारला होता पुंची आयोग की सरकारी आयोगावरच. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं होतं त्यांनी की ज्या आपल्या अखिल भारतीय सेवा त्या रद्द करावा. तर असा एक्स्ट्रीम जो पॉईंट आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात घ्या, कोणताही जेव्हा तुम्ही एखादी कमिटीचा शिफारशी वाचत असता, सगळ्याच नसते वाचत, ज्या तुम्हाला आउटस्टँडिंग वाटतात त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तसं डायरेक्ट केंद्र राज्य संबंधाबाबत तुम्ही पाहताय की अखिल भारतीय सेवा रद्द करावा, किती एक्स्ट्रीम झाल्या, बरोबर आहे. राज्यपाल हे पदच नष्ट करावं, ठीक आहे, किंवा मग त्याचे अधिकार काढून घ्यावे, हे एक्स्ट्रीम गोष्टी झाल्या. तर ह्या तुम्ही गोष्टी लक्षात घ्या. त्रिभाषा सूत्र वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे तुम्हाला होमवर्क आहे. क्लिअर. याचा आन्सर जे आहे विधान बरोबर आहे, फक्त ए बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 10, भारतातील उपराष्ट्रपती संदर्भात कोणते विधान चुकीचे आहेत? लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र हवेत. लक्षात घ्या, इथे मी एक शब्द सांगतो. मी हा शब्द म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगत सुद्धा असतो की कधीही आयोगाच्या फ्लो मध्ये जाऊ नका. फ्लो काय होते की जेव्हा आपण पेपरला सुरुवात करतो ऍक्च्युअली, तेव्हा एकदम हायर अटेन्शन असते आपलं, बरोबर आहे. आणि जसजसं आपण जवळपास 70 क्रॉस करतो ना, 70च्या पुढे,
तर तिथं आपलं थोडं अटेन्शन कमी व्हायला लागते. त्याच्यावर बेस्ट प्रॅक्टिस काय लक्षात घ्या, टेस्ट सिरीज किंवा PYQचा पेपर जो आहे कोणता आयोगाचा, जरी तुमचे पाठ झाले असतील ना तरी वेळ लावून सोडवा. ठीक आहे. तर माझं म्हणणं काय की याच्यामध्ये तुमचं जे अटेन्शन आहे किंवा जो तुमचा माइंड आहे तो लक्षात घ्या. पहिल्या क्वेश्चनला सुरू झाला ना तर जेव्हा तुमचा अंतिम ठोका पडते, अंतिम गोला तुम्ही करता, तिथपर्यंत तुमचं लेवल ऑफ अटेन्शन सारखी असली पाहिजे. आणि हे असण्यासाठी लक्षात घ्या मेडिटेशन, सकाळची एक्सरसाइज आणि तसंच तुमचं ऍक्टिव्ह रिडिंग जे म्हणतो आपण ते तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. ते मित्रांनो लक्षात घ्या, फ्लोमध्ये जाऊ नका. इथं हा वाचला कोणती विधाने चुकीची आहे, एकदम फ्लोमध्ये जातो आपण. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र आहे बरोबर, त्याची बळतरफी लोकसभा बरोबर, म्हणजे असा कार्यक्रम होते आपला. ठीक आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे, ट्रॅप आहे, कीवर्डवर लक्ष द्या. लोकसभेची नाही, कोण आहे, उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचे निवडून येण्यास पात्र असावा, राष्ट्रपती हा लोकसभेस निवडून येण्यास पात्र असावा, त्याच्या अटी शर्तीमध्ये दिलेला आहे. त्यामुळे अ सेंटेन्स चुकीचं आहे. बडतर्फी बघा, लोकसभा राज्यसभेच्या बहुमताने, नाही, चुकीचं आहे. राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपतीला काढण्यासाठी प्रभावी बहुमत लागते, बरोबर आहे, म्हणजे व्हॅकंट सीट वगळता विशेष बहुमत लागते. आणि लोकसभेमध्ये फक्त त्यांना काय लागतं, साधं बहुमत लागते. त्यामुळे ब सेंटेन्स सुद्धा चुकीचा आहे. कितीदाही पुनर्निवडणुकी लढवण्यास पात्र असतात. तर मित्रांनो डिरेक्टली लक्षात आलं पाहिजे की अ ब सेंटेन्स हे चुकीचं आहे, चुकीचं विचारलंय अ आणि ब. कितीदा पुनर्निवडणूक जे आहे हे सेंटेन्स बरोबर आहे. ऑलराईट, गॉट इट. अशा पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे आता बघा, उपराष्ट्रपती राष्ट्रपती, तुम्ही असा एक चार्ट करायला पाहिजे. अभ्यास कसा करायचा, उपराष्ट्रपती राष्ट्रपती. ठीक आहे, काय फरक आहे दोघात लक्षात घ्या. एक अभ्यासाची पातळी असते. सगळ्यात पहिली पातळी मी सांगेल, तुम्ही करता रीडिंग. ठीक आहे. सेकंड जे स्टेप असते ती असते रिव्हिजन, बरोबर. आणि तिसरी स्टेप मी सांगते, इथपर्यंत सगळे पोचतात, कॉम्पॅरेटिव्ह अनालिसिस. ठीक आहे, याच्यापर्यंत मात्र आपण जात नाही. आणि चौथी स्टेप जी आहे त्याच्यावर असते इंटरलिंकिंग, जे सर नेहमी सांगत असतात. सब्जेक्टचं इंटरलिंकिंग आलं पाहिजे तुम्हाला. जिओग्राफी तुम्हाला जे आहे सायन्स सोबत म्हणा, बरोबर, किंवा हिस्ट्री हा पॉलिटी सोबत म्हणा, किंवा जिओग्राफीचा इकॉनॉमी सोबत म्हणा, हे इंटरकनेक्टिव्हिटी आली पाहिजे सब्जेक्टची. त्याच्यामुळून काय होते की आपलं जे आकलन आहे, ज्या गोष्टी फॅक्ट आहे त्या लक्षात राहतात आपल्या. ठीक आहे. जसं आता एखादं वर्ष आहे, जसं 1991 हे वर्ष आहे, मग मला 100% त्यातल्या इकॉनॉमिक्समध्ये कोणत्या गोष्टी झाल्या, पॉलिटिक्स कोणत्या गोष्टी झाल्या, सगळ्या आठवल्या पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, तुमचं जे एक फॅक्ट आहे जे तुमच्या लक्षात राहत नाही ते तुम्हाला इंटरेस्टिंगली लक्षात ठेवता येते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे स्कोर वाढतो, जो तुमचा सेफ स्कोर म्हणतो आपण. हे प्रोग्रामच हा आपण त्यासाठी ठेवला आहे की तुम्हाला सेफ स्कोर घ्यायचा आहे, प्रिलिम्स असो की मेन्स असो. ठीक आहे. तर मित्रांनो इथे बघा, फ्लोमध्ये जाऊ नका. आणि हे मी अभ्यासाच्या लेवल सांगितल्या, रीडिंग, रिव्हिजन, कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आणि इंटरलिंकिंग ऑफ सब्जेक्ट. ठीक आहे, हे जमलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 11. बिनचूक विचारला होता तुम्हाला, क्लिअर. बघा, लोकसभेत 84 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, तर बरोबर आहे. 79 होत्या, 84 झाल्या. 47 जे आहे अनुसूचित जमातीसाठी, बरोबर आहे. पहिले किती होत्या, 41 होत्या, 6 वाढ झाली होती. उत्तर प्रदेश, बिहार अनुसूचित जमाती, तर चुकीनं जर एखाद्यानं जाती वाचलं तर चुकला. जमातीसाठी लोकसभेसाठी राखीव जागा नाहीत, हे सुद्धा बरोबर आहे. बिनचूक म्हणते आहे 2008 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेच्या आधीच्या अनुसूचित जाती जमातीमध्ये बदल झालेला नाही, हे सेंटेन्स मित्रांनो चुकीचं आहे. सध्या आपण काय म्हणू शकतो की अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र, बरोबर आहे, लोकसभेसाठी किती आहे, 5 आणि 4 रिझर्व आहे. आणि विधानसभा जर आपण घेतलं तर 29 आणि 25 आहे, बरोबर आहे. ही आकडेवारी पाठ ठेवा. पुन्हा सांगतो, लक्षात घ्या, हा तुमचा महत्वाचा टॉपिक आहे. संसदेमध्ये जे अलोकेशन्स आहे सीट्सचं, बरोबर आहे, किंवा संसदेमधलं असणारं जे आरक्षण आहे अनुसूचित जाती जमातीचं, ते तुमच्या अजूनही व्यवस्थित पाठ नाही. ठीक आहे. तर आज तुमचं होमवर्क आहे, ते दोन्ही गेल्यानंतर राज्यसभा लोकसभा त्याचं रिझर्वेशन ऑफ सीट्स आणि त्याचं आरक्षण, बरोबर आहे, लक्षात घ्या, रिझर्वेशन इन कास्ट, जाती जमाती, हे व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. जसं लोकसभेमध्ये 1 जागा कोणाला आहे, ठीक आहे, तर याच्यामध्ये मी ना सी हा शॉर्टकट मी केला होता. राज्यसभेमध्ये कोणाला आहे, तर अगो ममेत्री मीनासी असे काही शॉर्टकट आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, ठीक आहे, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम. ठीक आहे. मणिपूरच्या लोकसभेत आता 2 झालेले आहे, क्लिअर. तर याच्यासाठी काही शॉर्टकट्स आहे इंटरॅक्टिव्ह, त्याच्या थ्रू तुम्ही लक्षात ठेवा. किंवा मी सांगेल की या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा जो 1-2 मार्क्सनं रिझल्ट म्हणजे डाऊन येत आहे तो येणार नाही. ठीक आहे.
बिनचूक उदाहरण मित्रांनो याच्यातलं अ ब क चं उत्तर आहे. ठीक आहे. तुमचं याच्या थ्रू काय तर तुम्हाला आज जाती जमाती आणि सीट्स कोणत्या राज्यात किती आहे प्रामुख्याने मी इथं सांगितलं आता की जम्मू काश्मीरचे जे काही रिऑर्गनायझेशन झालेलं आहे सध्या ते व्यवस्थित बघून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 योग्य कथन ओळखा. 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूची आहे. केंद्र सूची राज्य बरोबर आहे. 49 नुसार कायदा करण्याचे शेषाधिकार. आठवा बरं आर्टिकलच आठवत नाही एकदम ब्लँक होतो आपण. 249. ठीक आहे. मी सांगतो लक्षात घ्या. आज जरा जास्त होमवर्क होईल कदाचित परंतु या वीक मध्ये म्हणा तुम्ही या वीक मध्ये चला आपण थोडं तुमचं टेन्शन कमी करू. ठीक आहे. तर या वीकचं काय काम तुमचं टास्क आहे काय तर जे घटनेचे भाग आहे बरोबर आहे आणि जे परिशिष्ट आहे तसे 22 भाग आहे. मग ते ए बी वगैरे मिळून ते 25 झाले आणि परिशिष्ट आहे जे पहिले 8 होते नंतर 12 झाले. तर मित्रांनो याचाच अभ्यास पुन्हा करा. बघा तुम्ही याच्यावरच तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन येणार आहे आणि ते सुद्धा अजून तुमचे क्लिअर नाहीये. म्हणजे लेवल ऑफ प्रिपरेशन तुमची कुठे एकदम बेसिक वर आहे ते तुम्हाला ॲडव्हान्स वर न्यायची आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या इथे काय म्हणत आहे मी की हे आता 7वी अनुसूची आहे किंवा मग आता आपला विषय चालू होता आर्टिकल. आर्टिकल कसे पाठ ठेवायचे तर भाग जे आहे भाग नुसार आर्टिकल लक्षात ठेवा ते जास्त लक्षात राहतात. ठीक आहे की जो आहे आपला भाग पहिला किंवा भाग दुसरा मग आपल्याला माहिती आहे नागरिकत्व मग भाग 3 मूलभूत हक्क आहे मग त्याच्यामध्ये भाग 4 मध्ये मग 36 ते 51 भाग 5 मध्ये मग पुन्हा आपलं केंद्र जे आहे 6 राज्य 7 मध्ये मग सूची. ठीक आहे. त्याच्यामधला आर्टिकल लक्षात घ्या 248 आहे आणि हे आणखी एक होमवर्क तुम्हाला की 249 250 252 आणि 253. ठीक आहे. हे जोड्या लावायला एकदम आयोगाचे फेवरेट आहे आर्टिकल चांगले करून ठेवा. 249 आपल्याला माहिती आहे जे आहे आणीबाणी संदर्भात आहे. ठीक आहे. नंतर 250 जे आहेत पुन्हा जे आहे 2 राज्याचा ठराव वगैरे संदर्भात आहे. मग 252-53 मध्ये ते बघून घ्या. 253 मध्ये केंद्र म्हणजे आंतरराष्ट्रीय जो एखादा करार आहे त्याच्याविषयीची मान्यता आहे. ठीक आहे. लिटल बिट थोडा कन्फ्युज झालो मी ते व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. क्लिअर. आणि 7व्या अनुसूचीमध्ये सर्वात जास्त बदल 7व्या आणि 42व्या केंद्र बरोबर आहे हे वाक्य कारण की 42 मध्ये आपल्याला माहिती आहे काय केलं आपण ते 5 विषय वगैरे इकडे तिकडे नेलेले आहे समवर्ती सूचीत. क्लिअर. आणि हे 7वी घटना दुसरी सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर हे जे सेंटेन्स आहे लक्षात घ्या इथे तुम्ही 7 वर डाऊट घेऊ नका. एखादा म्हणेल इथे सर अयोग्य आहे फक्त बरोबर आहे अयोग्य मारू की नाही मारू या सेंटेन्सला लक्षात घ्या. तुम्ही जनरली डाऊट घ्यायला नाही पाहिजे कारण की तुमचं संविधानाचं आकलन जे आहे एकदम तिथपर्यंत गेलेलं नाहीये उदाहरणार्थ. तर या अनुषंगा त्याचं मित्रांनो उत्तर काय फक्त योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका. आता इथे तुम्हाला लक्षात घ्या आता उद्देश पत्रिका पंडित नेहरू संविधान सभा उद्दिष्टाचा ठराव बरोबर आहे काही हरकत नाही आपल्याला माहिती आहे 13 डिसेंबर वगैरे. ठीक आहे. ठराव मांडला मग 22 जानेवारीला पारित झाला आणि मग त्याच्यामध्ये नंतर 42व्या घटना दुसरीनं आपण ऍड केलेले आहे कीवर्ड्स काही बरोबर आहे इथपर्यंत ठीक आहे सगळं. दुसरं काय आपलं प्रिपरेशन लेवल ऑफ प्रिपरेशन इथे चुकतो आपण कोणतं की उद्देश पत्रिकेबद्दल कोण काय म्हटलेलं आहे. तर तुम्हाला काही जास्त बाहेर जायचं नाही आहे लक्षात घ्या. PYQ जरी केले ना तरी तुमचं क्लिअर होईल. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगतो कोणी संविधानाबद्दल काय म्हटलं आहे यासाठी 3 एरिया तुम्हाला करायचे आहे. कोणते 3 एरिया सगळ्यात पहिले तुमचा सरनामाबद्दल कोण काय म्हटलं आहे. हिदायतुल्लानं काय म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर केशवानंद भारती केसमध्ये काय म्हटलेलं आहे. मुन्शीनं काय म्हटलेलं आहे बरोबर आहे. जसं मुन्शीनं काय कुंडली म्हटलेलं आहे. संविधानाचे ओळखपत्र कोण म्हटलं आहे पालखीवालांनी म्हटलं आहे. नंतर अर्नेस्ट बार्कर यांनी की नोट म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला PYQ करा. काय करायचं त्यासाठी ठोकळा घ्यायचा कोणताही किंवा मागचे PYQ घ्या त्याच्यात तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे क्वेश्चन मिळतील. ठीक आहे. सरनामाबद्दल कोण काय म्हटलं आहे. दुसरं तुम्हाला मार्गदर्शक तत्वे ठीक आहे याच्याबद्दल कोण काय म्हटलं आहे. ठीक आहे. कचरा कुंडी केराची टोपली कोण काय म्हटलेलं आहे. आणि तिसरं आहे लक्षात घ्या संघराज्य रचना. ठीक आहे. याच्याविषयी कोण काय म्हटलं आहे हे तुम्हाला क्वेश्चन केशिवियर कसे ज्युडिशियल म्हटलं आहे. अति जास्त केंद्रीकरण झालेलं आहे अलेक्झांड्रोविचनं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही इथं क्लिअर करायला पाहिजे. कोणी काय म्हटलं आहे याच्यावर आहे क्वेश्चन विचारते ना तर मग तुमचं इथं गोष्टी ह्या 3 क्लिअर असल्या पाहिजे आणि ह्या असल्याच पाहिजे. कुठून तुम्हाला सोर्स काय PYQ जे क्वेश्चन आलेले आहे ते पाठ करून ठेवा आणि हे जोड्या लावायला आलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे. क्लिअर. याचं उत्तर बघा जे आहे उद्देश पत्रिका पालखीवाला संविधानाचे ओळखपत्र दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 14 मित्रांनो बघा लोक न्यायालय आवडता एरिया आहे आयोगाचा. राज्यसभा प्री न्यूजला सुद्धा 2दा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. तर बघा 87 चा कायदा आहे नॅशनल लीगल सर्व्हिस ऍक्ट.
1987, ज्याला आपण मूर्त स्वरूप आपल्या मार्गदर्शक तत्वात थ्रू कोणत्या आर्टिकल मधून देतो रे? 39A. आलं लक्षात? तर 39A थ्रू आपण त्याला न्याय देतो. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे 87चा कायदा यासाठी केलाय आपण, आणि यासाठी विशिष्ट प्राधिकरण सुद्धा आहे. कोणतं? नालसा. ठीक आहे. 87च्या कायद्यानुसार आता मित्रांनो बघा, हा जनरल सेंटेन्स आहे. कोणते बरोबर नाही म्हणते. इथे तुम्हाला लगेच दिसतंय वरीलपैकी कोणतेही नाही. जर तुमचा बरोबर ॲनालिसिस नसेल क्वेश्चनचं तर तुम्ही 100% हा क्वेश्चन चुकवता. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, 87च्या कायद्यानुसार दिलेला निवाडा दिवाणी न्यायालयाचा आदेश मानला जातो. तो अंतिम असतो व सर्व पक्षकारासाठी बंधनकारक असतो. तर हे 100% पाठ पाहिजे तुमच्या, की लोक न्यायालयानं जो काही निर्णय दिला असतो ना, तो असतो, त्याला ऑर्डर ऑफ डिक्री असतो, तो अंतिम असतो, बंधनकारक असतो, त्याच्यात चेंजेस होत नाही. तिसरं वाचतो पहिले. कोणत्याही कायद्यानुसार समझोता न करता येणाऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात त्याचे अधिकार क्षेत्र असणार नाही. एखादा तिथे डाऊट घेते, नाही किंवा हो, बरोबर आहे. तर हा डाऊटचा मुद्दा नाही आहे. तुमचं रिडिंग क्लिअर पाहिजे, आणि याचं रिडिंग लक्ष्मीकांतमधून होईल तुमचं. ठीक आहे. दुसरं सेंटेन्स, जे कोणते प्रकरण आहे कोर्ट फी भरावी लागत नाही, आणि जर फी भरली आणि निकाल लागला तर मित्रांनो सिंपल आहे. सिंपल का लोक न्यायालय हे कशासाठी सुरुवात केलेलं आहे? तर तुम्हाला स्वस्त पद्धतीनं न्याय द्यायचा आहे, म्हणजे स्वस्त दरामध्ये, आणि तुम्हाला फास्ट ट्रॅक न्याय द्यायचा आहे. बरोबर आहे. तर मग ह्या दोन तत्वातून जर हे सुरू झालं असेल, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जर तो निकालाचा केस लागली, आपण जिंकलो, ठीक आहे, तर तो कोर्ट फी परत दिल्या जाते. त्यामुळे ब सेंटेन्स हे चुकीचं आहे. परत केली जात नाही म्हणते, हे तुमचं चुकीचं वाक्य आहे. आन्सर ऑप्शन याचा 2 आहे. क्लिअर? समजलं? त्यामुळे लक्षात घ्या, जरी तुमचा एरिया म्हणजे पॉलिटीमध्ये असो किंवा कोणताही सब्जेक्ट असो, जरी क्वेश्चन तुम्हाला अननोन एरियातला आला तरी 100% आनंद व्हायचा, तेव्हा आनंदित व्हायचं. तेवढा वेळ नसतो आनंदित व्हायला. सांगण्यात तात्पर्य कॉन्फिडंट व्हायचं की अच्छा आत्ता हा मी बरोबरच आणतो. बरोबर आहे. तर या ॲटिट्यूडनं जर तुम्ही त्या क्वेश्चनला डील केलं तर 100% बरोबर येईल. एकदा तुम्ही अननोन वाचलं डिरेक्टली जर घाबरले तर तुमचा क्वेश्चन तो 100% चुकतो. जेवढे तुम्ही कॉन्फिडंट राहाल परीक्षेच्या दरम्यान, तेवढे तुमचं जे 8-10 बिट्स बरोबर यायला पाहिजे ते बरोबर येतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये, आता इथे तुमचं कम्पॅरेटिव्ह मी सांगतो. राष्ट्रपतीचा महाभियोग, उपराष्ट्रपतीची निवडणूक, याचं जे इलेक्ट्रल पॅनल आहे, बरोबर आहे, उपराष्ट्रपतीची निवडणूक, याचं जे इलेक्ट्रल पॅनल आहे म्हणजे निर्वाचक मंडळ आहे, बरोबर आहे, तर तो काय पाहिजे मित्रांनो? दोघांचाही समान आहे. कारण की राष्ट्रपतीच्या मध्ये संसद असते, बरोबर आहे, महाभियोगामध्ये सर्वच्या सर्व असते. परंतु राष्ट्रपतीला जर निवडायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त इलेक्टेड असते. आणि 70वी घटना दुरुस्तीनं मग त्याच्यामध्ये दिल्ली आणि पुदुच्चेरीच्या काय आपल्या विधानमंडळाचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो इथे बघा, कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात. महाभियोग म्हटल्यावर इथं निर्वाचक नाही आहे, तर पूर्ण संसद आहे, बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही. कोणाचे? विधानसभांचे. फक्त 70व्या घटना दुरुस्तीनं आपण पुदुच्चेरी दिल्ली आणि पुदुच्चेरीसाठी जे आपण ते परमिशन अलो केलेली आहे. ठीक आहे. क्लिअर? तर मित्रांनो याचं योग्य कथन जे आहे दोन्ही बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 16, नीती आयोग. लिहून घ्या होमवर्क. तुम्हाला आजचं होमवर्क आहे या क्वेश्चन बद्दल. नीती आयोगाचं जे आहे रचना लक्षात घ्या. नीती आयोगाची रचना आणि त्याची कार्य आणि उद्दिष्ट हे तुम्हाला वाचायचं आहे. कुठे वाचायला मिळेल? लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घ्या, कोळंबे सरांचं घ्या. नाही मिळालं तर कोळंबे सरांच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात जा किंवा देसले सरांच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात जा. नीती आयोग हा तुम्हाला पॉलिटीचा तसेच इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, नीती आयोगाचं तुम्हाला हे वाचायचं आहे. 100% क्वेश्चन येईल. त्याच्या ज्या विंग्स आहेत त्याच्या अंतर्गत जे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत त्याचं सुद्धा नाव येऊ शकते तुम्हाला. ठीक आहे. तर नीती आयोगाचे उद्दिष्ट शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करणे, बरोबर. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, बरोबर. 8 पूर्णवेळ सदस्य. मित्रांनो पूर्णवेळ सदस्याबाबतची ही संख्या नमूद नाही. ठीक आहे. ते वेळोवेळी ठरतील. वाटल्यास फक्त मला असं वाटते इन्व्हायटेड जे आहे ते ठरलेले आहे. अंश वेळ पार्ट टाइमचे 2 आहे असं नमूद आहे. मात्र पूर्ण वेळ किती याबद्दल संख्या नमूद नाही. आणि मग जे आपण म्हणू शकतो काय एक्स ऑफिसिओ हे सुद्धा ठरले आहे 4 एक्स ऑफिसिओ आहे. ठीक आहे. पदसिद्ध 4 आहे. अंशतः म्हणजे पार्ट टाइम वाले 2 आहे. पूर्ण वेळ बाबत नमूद नाही. त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. बरोबर विचारलं तुम्हाला आन्सर ऑप्शन 4. ऑलराईट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17 सोपा होता.
लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, सरनामामध्ये वेगवेगळे जे कीवर्ड्स आहे, न्याय, समता, बंधुता, गणराज्य, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, ह्या सगळ्या शब्दाचा पोस्टमार्टम तुम्ही वाचायला पाहिजे. कारण की आयोग आता त्याच्या पुढे जात आहे. आयोग तुम्हाला त्याच्या अंडरस्टँडिंग झालं का त्या शब्दाचा, त्याच्यावर क्वेश्चन विचारत आहे. ठीक आहे, बघा, गणराज्य या शब्दामध्ये तिन्ही गोष्टी अपेक्षित आहे. लोकांचे शासन लोकांसाठी, राज्य प्रमुख म्हणून राष्ट्रपती निर्वाचित असला पाहिजे, आणि सर्व पदे हे नागरिकांसाठी खुली असतात. आपण इथपर्यंत पोहोचतो, इथपर्यंत पोहोचतच नाही. आता तुम्ही पुस्तक वाचताना कोणतंही किंवा नोट्स वाचता त्याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे, अ ब क मित्रांनो याचा आन्सर आहे. सर्व पदे नागरिकांसाठी खुली असतात. ठीक आहे, हे वाटत नाही आपल्याला, अ ब मारतो आपण. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 18 बघा, संसदीय शासनाची वैशिष्ट्ये कोणती? वास्तविक कार्यकारी अधिकारी, नाममात्र यांचे अस्तित्व. बरोबर आहे. नाममात्र कोण असतात? राष्ट्रपती. वास्तविक कोण असतात? डी ज्युर आणि डी फॅक्टो, पंतप्रधान. कार्यकारी मंडळाच्या विधिमंडळात सामूहिक जबाबदारी. बरोबर आहे, एकमेकास काय जबाबदार असतात. पंतप्रधानाचंच नेतृत्व आहे. बरोबर. कनिष्ठचा इथे वरिष्ठ नाही आहे. लोकसभा आपली विसर्जित होते, राज्यसभा आपलं परमनंट गृह आहे. आणि 5वं, बहुमतदारी पक्षाची सत्ता. सर्व वैशिष्ट्य ही काय संसदीय शासनाची आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19, संविधानाचे भाग. बरोबर आहे. आता हा सोपाच मुद्दा होता. याच्यामध्ये तुम्हाला निवडणुका भाग 15 माहिती आहे, घटना दुरुस्ती, आणीबाणी संदर्भात 18, घटना दुरुस्ती भाग 20 आणि केंद्राचे संबंध भाग 11. ठीक आहे, याचं स्ट्रेट उत्तर डिरेक्टली सांगतो, 4 उत्तर आहे. 2, 1, 3, 4. ठीक आहे. भागाचा टायटल एकदम सोपा क्वेश्चन होता, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा प्रथम वापर. आता ऍक्च्युली हा मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू इथे झालेला आहे, पण तो तारीख लक्षात ठेवा की मे 1982 परूर जे आहे केरळामध्ये असणारा परूर या ठिकाणी पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला. मग ते सार्वत्रिक केव्हा झाला वगैरे तो सगळा मेन्सचा भाग आहे, आपण तिकडे बघूया. ठीक आहे, पण तो डेट लक्षात ठेवा, करंटच्या हिशोबाने येऊ शकते. क्वेश्चन नंबर 21, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचक मंडळात. बघा, एकाच पेपरमध्ये 2 टॉपिक रिपीट झालेले आहे. कोण असते बरं? यांचा समावेश होतो. कोण कोण असते? लोकसभेचे सर्व इलेक्टेड आणि नॉमिनेटेड, राज्यसभेचे सर्व इलेक्टेड आणि नॉमिनेटेड. राज्य विधानसभा असते का? नाही. त्यामुळे आन्सर ऑप्शन माझं 1 आणि 3 दोन्ही. क्लिअर. 22, लक्षात घ्या, मी इथे कुठल्याही प्रकारे जिथं क्वेश्चनची डिमांड आहे एक्सप्लेनेशनची तिथे करतो. जिथे माहिती आहे मला की एकदम तुम्ही मॅनेज करू शकतो आपण बेसिक नॉलेजवर, तिथे वेळ घालवत नाही. ठीक आहे. कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात. ठीक आहे, याचा शॉर्टकट मी केला होता मित्रांनो, बघा, APE, आणि तो कामी आला या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, या 3 याचे जे आहे कोण असतात? पंतप्रधान, अध्यक्ष असतात. टोटल हे लिहून घ्या. कॅबिनेट समित्या जे आहे सध्या जे आहे किती आहे? 8 आहे. आधी किती होत्या? 6 होत्या जनरली. आता 8 ज्या आहे, ज्या कोणत्या 2 नवीन झाल्या त्या कोणत्या आहे बरं? तर त्या लिहून घ्या. मला वाटते स्किल डेव्हलपमेंट संदर्भात आहे, एज्युकेशन, आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट संदर्भात आहे. 2 मिनिट सांगतो मी. ओके, लिहून घ्या. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अँड एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट पहिली, आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट बाबत आहे. तर ह्या 2 कॅबिनेट समित्या ऍड झालेल्या आहेत. सध्या 8 कॅबिनेट समित्या आहे, हा आकडाही लक्षात ठेवा. आणि याच्यापैकी मग जवळपास मला वाटते 3 की 4 याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. बाकी मग गृहमंत्री, अर्थमंत्री आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो बघा, अपॉइंटमेंट कमिटी. ठीक आहे, नंतर इथे पॉलिटिकल अफेअर्स कमिटी, ती म्हणजे हा पॉलिटिकल अफेअर्स आहे, आणि ई जो आहे लक्षात घ्या हा इकॉनॉमिक अफेअर्स आहे. ठीक आहे, त्यामुळे राजकीय व्यवहार, वित्तीय व्यवहार आणि नियुक्ती, अ ब ड उत्तर आहे. आन्सर ऑप्शन 2. ठीक आहे, एफ आपला शॉर्टकट आहे तो. क्लिअर, समजताय? आता तुम्ही बघा, तुमचा हा टच झाला पॉईंट की संसद तुम्ही करता, मात्र कॅबिनेट समित्यापर्यंत तुमचा एरिया काय वीक आहे. आलं लक्षात? हे तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन 23, हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. 76 मध्ये अटर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद. सर्व न्यायालयामध्ये ऐकून घेऊ शकते तो, त्याला ऐकून घेण्याचा अधिकार आहे. आणि 88 नुसार त्याला काय सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. आणखी एक आर्टिकल लक्षात ठेवा, 105 नुसार संसदीय सदस्याचे विशेषाधिकार महान्यायवादीला असतात. आणि त्याच वेळी जसं हे झालं तर तुम्ही इथं महाधिवक्तासाठी 165, 88 म्हटलं म्हणजे 177, आणि 105 म्हणजे 194, हे 3 आर्टिकल तुमचे क्लिअर असले पाहिजे. ठीक आहे. तसेच महान्यायवादी, महाधिवक्ता याचा कंपॅरेटिव्ह अनालिसिस तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणती गोष्ट नाही आहे तर निष्णात कायदेपंडित असावा असं महाधिवक्तासाठी सांगितलेलं नाही.
कारण की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी ही तरतूद नमूद नाही. क्लिअर. तर मित्रांनो याचं उत्तर काय? सरळ वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा. क्वेश्चन बरोबर वाचा. किमान वयोमर्यादा नमूद आहे का आपल्या घटनेत? नाही. कोणतीही किमान वयोमर्यादा देण्यात आलेली नाही. मॅक्सिमम सांगितले जाते 65 पर्यंत काम करतील, हायकोर्टाचे असतील तर 62 पर्यंत करतील. 6 वर्ष ही नमूद नाही. ठीक आहे. या क्वेश्चनच्या अनुषंगाने तुम्हाला आज होमवर्क माझ्याकडून आहे. कार्यकाल लिहून काढा सगळ्यांचे. ठीक आहे. कोण त्याच्यामध्ये? UPSC सदस्य, कॅग, निवडणूक आयोगाची इलेक्शन कमिशन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं, CBI, CBC. ठीक आहे. याच्या सगळ्याचे म्हणजे सगळे घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग याचा कार्यकाल तुम्हाला तिथे पाहायचा आहे. ठीक आहे. क्लिअर. किमान वय आणि कमाल वय हे सुद्धा बघू शकता. जसं लोकपाल लोकायुक्त म्हणा. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. 5-70 वगैरे आहे त्यांचा कार्यकाल. हे लक्षात ठेवा. राज्यसेवा प्रिलिम्सला क्वेश्चन आहे मागच्या वर्षीचा. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, राज्यघटनेची मूलभूत संरचना. बघा क्वेश्चन आहे. दिसला तुम्हाला मूलभूत संरचना क्वेश्चन? एक मिनिट वॉटर ब्रेक घेतो. ओके. क्वेश्चन नंबर 25 बघा मित्रांनो. मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही. आधीच म्हटलंय मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीत संसद दुरुस्ती करू शकत नाही. असं कोणत्या केसमध्ये म्हटलंय? केशवानंद भारती केस. बरोबर आहे. काय म्हटलंय? संसदेला सांगितलंय की ठीक आहे बाबा तुम्ही करा, पण मूलभूत संरचना आम्ही हा एरिया असाच ठेवतो त्याला तुम्ही टच करू शकणार नाही. बरोबर आहे. दुसरं, दुरुस्तीचे विधेयक हे प्रथम केवळ लोकसभा. चुकीचं आहे. घटना दुरुस्तीचं विधेयक एनी हाऊस. लक्षात घ्या, इथं लिहून घ्या. लोकसभा असो का राज्यसभा कुठेही मांडता येते, परंतु राज्याच्या लेवलवर घटना दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करता येत नाही. ठीक आहे. संघराज्य स्वरूपाशी निगडीत असलेल्या दुरुस्तीसाठी भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांनी कीवर्डवर काम करा. सर्व राज्यांनाही अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधानसभेचं साधं बहुमत. अभ्यास करत असताना असा असला पाहिजे. ठीक आहे. अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधानसभा, ते पण राज्य विधानसभा, केंद्रशासित प्रदेश नाही, दिल्ली पुदुच्चेरी नाही. राज्य विधानसभेच्या अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधानसभेचं साधं बहुमत लागते. बरोबर आहे. आणि चौथं, घटना दुरुस्ती विधेयक पुनर्विचारणासाठी नाही पाठवू शकत. स्पष्ट नमूद आहे. 44व्या घटना दुरुस्तीनुसार 24व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता द्यावीच लागते. ठीक आहे. क्लिअर. तो याच्यातलं कोणतं बरोबर आहे? तर वरीलपैकी कोणतेही नाही. ठीक आहे. समजलं. म्हणजे या लेवलवरचा तुमचा अभ्यास असला पाहिजे. या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही गडबड करत नसाल याचा अर्थ पॉलिटिचा लेवल तुमची चांगली आहे, आणि नसेलही आत्ता तर आत्ता तुम्हाला बनवायचा आहे. अजून वेळ आहे परीक्षेला. ठीक आहे. आणि माझा हा प्रोग्राम सुरू करण्याचा उद्देशच तो आहे मुळात, की तुम्हाला जो वेळ मिळाला त्याचा तो सत्कारणी तुमचा लागावा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26, स्थापनेपासून चढत्या क्रमाने लावा. ठीक आहे. त्याचं इयर मी सांगतो, महत्वाचे लिहून घ्या. ओके. केरळ 1958 आहे. ठीक आहे. दिल्ली 1966, गुवाहाटी 1948, पटना 1916. ठीक आहे. त्याच्यासोबत काही आहे तर लक्षात घ्या. मला वाटते हा विचारू शकते. जम्मू काश्मीर 1926. ठीक आहे. नंतर छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड 2000 आहे, हे माहिती आहे आपल्याला. ममेत्री, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा केव्हा आहे? 2013 आहे. ठीक आहे. महत्वाचे लक्षात ठेवा. नंतर अलाहाबाद आपल्याला माहिती आहे 1800 मला वाटते 66चा आहे. एकदा क्रॉस चेक करतो. 66 आहे अलाहाबाद. आणि मग 1861चा कायदा आणि कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास कबम 1862ची स्थापना. 61चा कायदा. ठीक आहे. क्लिअर. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता बघा, उच्च न्यायालय सगळं तुमचं पाठ आहे. बरोबर आहे. परंतु त्या टेबलमध्ये असणारे उच्च न्यायालय आणि त्याचा स्थापना वर्षाचा पाठ नसेल तर हा क्वेश्चन चुकणार आहे तुमचा. त्याच्यात त्यांनी जोड्या लावायला दिलाय का? नाही. एकदा जे जर इयर दिले असते तर कदाचित आपलं क्लिक होते. त्यांना चढता क्रम म्हटलेला आहे. ठीक आहे. तर डक अब त्याचं उत्तर आहे मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य एरिया फोकस करा. उच्च न्यायालय झालाय तुमचं, परंतु आयोगानं कसाही क्वेश्चन विचारला तर येते काय, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला विचारा. नेक्स्ट क्वेश्चन, अनुसूची 8 मध्ये कोणत्या भाषाचा समावेश करण्यात आलेला आहे? ठीक आहे. या क्वेश्चनचं होमवर्क तुम्हाला काय राहील माझ्याकडून लक्षात घ्या. कारण की बघा मी इथे होमवर्क का बरं देतो आहे,
आणि पॉलिटीला आपण जवळपास आता 5व्या दिवसानंतर भेटणार आहोत. उद्या आपला इतिहास होईल, परवा भूगोल होईल, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स होईल. बरोबर आहे. मग या दरम्यान तुम्ही हे सगळं करून घ्या. मग पुढच्या वेळेस जे मी आणखी 40 क्वेश्चन घेईल पॉलिटीचे, त्याच्या थ्रू तुमचा आणखी सोर्स काय होईल, तुमचा पक्का होईल परीक्षेसाठी. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, अनुसूची 8 जसं म्हटलं ना तसं तुम्हाला 3 गोष्टी आठवायला पाहिजे की किती घटना दुरुस्ती झालेली आहे. 21वी घटना दुरुस्ती झाली आहे कोकणी, मणिपुरी, नेपाळी. 71वी घटना दुरुस्ती झालेली आहे, सॉरी 21वीनं सिंधी ऍड झालेला आहे, 71वीनं कोकणी, मणिपुरी, नेपाळी झालेला आहे. 92वी घटना दुरुस्ती बोडो, डोगरी, मैथिली, संताली, आणि नंतर 96वी घटना दुरुस्ती ओरियाचं उडिया झालेला आहे. ह्या 4 घटना दुरुस्त्या माझ्या अनुसूची 8 मध्ये झालेल्या आहे. दुसरं काम की सर याच्यामध्ये 22 भाषा ज्या आहे 14-22 झालेल्या आहे. बरोबर आहे. हा 22च भाषा बरोबर आहे. तर मित्रांनो 14 वरून ज्या 22 भाषा झाल्या तर त्याची मूळ यादी कोणत्या कोणत्या भाषा एकदा पहा बरं तुम्ही जाऊन. आत्ता जर हा क्वेश्चन तुम्ही विसरून जा, आत्ताचा 100% चुकवणार आहे तुम्ही. नाही तुम्ही जर कधी त्या भाषा वाचल्याच नाही, बस तुम्ही एवढं वाचलं 14 होत्या 22 झाल्या, संपला विषय, या ऍड झाल्या. मात्र वाचा एकदा निरखून. तुम्हाला जर आता प्रश्न मी केला, सांगा बरं संस्कृत भाषा आहे का? आहे. बरोबर आहे. मराठी आहे का? आहे. हिंदी आहे का? आहे. उर्दू आहे का? ठीक आहे. तर या गोष्टीचं उत्तर तुमच्या लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जे महत्वाची भाषा आहे इंग्रजी अजूनही नाही, संबंधच नाही ना. बरोबर आहे. आल्या लक्षात. तर इंग्रजीचा समावेश हा आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये नाही आणि हाच एक अपवाद आहे. तसंच मग आता इथे तुमचा करंटचा एक क्वेश्चन क्लिअर करतो. 22 भाषा प्लस साहित्य अकादमी आणखी 2 भाषा, कोणती? राजस्थानी मला वाटतं आणि इंग्रजी, या 24 भाषासाठी साहित्य अकादमीचे पुरस्कार देत असते. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे बघा. ठीक आहे. तुम्ही बघा मागच्या राज्यसेवेच्या बहुतेक 2 वर्षातला क्वेश्चन आहे तो. ठीक आहे. क्लिअर. तर इथे बघा इंग्रजीचा समावेश नाही. मग इथे जर क गेला, ठीक आहे, इथे क गेला, आपलं जे आहे 3 भाषा उरते. याचं उत्तर काय? 2 मिनिट. याचं उत्तर आहे मित्रांनो अ ब ड ई. ठीक आहे. अ ब ड ई. सरळ सरळ इंग्रजी गेलो. हिंदी आहे, उर्दू आहे, नेपाळी आहे, मणिपुरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. ठीक आहे. लक्षात घ्या, या मागच्या क्वेश्चनवरून मला तुमचं होमवर्क हे पाहिजे आहे की जे परिशिष्ट 12 आहे ना ते एकदा जाऊन पुन्हा वाचा. ठीक आहे. कुठे वाचायचं आहे? कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये शेवटी 12 परिशिष्ट व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे. सरांच्या नोट्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, किंवा मग जे आहे आपलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, म्हणजे जे तुम्ही वाचत असाल पुस्तक कोणत्याही मध्ये, ठीक आहे, जाऊन तुम्ही वाचा. परिशिष्ट डिटेलमध्ये वाचायचे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. राज्यपालासंबंधी कोणते विधान योग्य आहे? जसा राज्यपाल म्हटला तसा तुम्हाला राष्ट्रपती भाऊ आठवला पाहिजे. त्याच्यातलं दोघांचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस क्लिअर असलं पाहिजे. राष्ट्रपतीचे अधिकार, राज्यपालाचे अधिकार दोघं स्पष्ट असलं पाहिजे. जसं आता बघा सुप्रीम कोर्टाचे अधिकार, हायकोर्टाचे अधिकार, मला जसं म्हटलं तसं मी सांगेल की सल्ला विषयक अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टाला आहे, हायकोर्टाला नाही आहे. दुसरं म्हणेन मी की जे अधिनिस्थ पर्यवेक्षण आहे, पर्यवेक्षणात्मक अधिकार हा हायकोर्टाला आहे, मात्र सुप्रीम कोर्टाला नाही आहे. दुसरा घटनात्मक म्हणजे आपला जो रिट्सचा जो पॉवर आहे, रिट्सचा पॉवर हा हायकोर्टाचा व्यापक आहे, कारण की त्याला मूलभूत हक्क सोबत इतर गोष्टीसाठी प्राधिकार काढता येतात. सुप्रीम कोर्टाला फक्त आणि फक्त मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तरच प्राधिकार काढता येतात, म्हणजे रिट्स काढता येतात. ठीक आहे. ह्या गोष्टी क्लिअर ठेवा. जेवढं तुमच्या ह्या गोष्टी अशा क्लिअर राहतील तेवढं तुमचं ॲक्युरसी जास्त राहील सब्जेक्टची, तेवढा तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. क्लिअर. राजनैतिक अधिकार लष्करी अधिकार नसतात, लष्करी नसतात, राजनैतिक नसतात. उच्च न्यायालयाच्या नेमणुका कोण करते? राष्ट्रपती. हे तिन्ही सेंटेन्स मित्रांनो बरोबर आहे. बरोबर आहे. तर एकदा जाऊन पुन्हा एकदा बघा व्यवस्थित. ठीक आहे. क्लिअर. 29 सोपा क्वेश्चन होता. 51A मूलभूत कर्तव्य नमूद आहे. आता ऍक्च्युली हा मेन्सचा भाग आहे, परंतु हे लक्षात ठेवा येऊ शकते. UDHR युनायटेड डिक्लेरेशन फॉर ह्युमन राईट्स याचं आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचा साम्य हा सिलेबस पॉईंट आहे राज्याच्या मुख्यमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो माहीत असलं पाहिजे तुम्हाला जनरली तिथले आर्टिकल आणि हे. ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे पहिलं आहे 29.1. हा 51A आपले जे मूलभूत कर्तव्य आहे ना त्या अनुषंगानं 29.1 मध्ये आपलं UDHR मध्ये ते नमूद आहे. दुसरं एक आर्टिकल जे कॉमन आहे आपल्या संविधानात आणि UDHR मध्ये ते म्हणजे आर्टिकल 19. आपला जो राईट टू एक्सप्रेशन आहे तो आणि UDHR मधला सेम आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात? याचं उत्तर काय मित्रांनो? कलकत्ता. आता बघा उच्च न्यायालय तुमचा एरिया आहे. सर मला सगळं येते, सांगा
लक्षद्वीप कोणत्या कार्यक्षेत्रात येतं, पुदुच्चेरी कोणत्या कार्यक्षेत्रात येतं आणि अंदमान निकोबार. ह्या तिन्ही जर मुद्दे तुमचे कार्यक्षेत्राचे आठवले तर याचा अर्थ तुमचं झालेलं आहे. ठीक आहे. किती जण ब्लँक झाले, तेच माझं उत्तर आहे, लक्षात घ्या. पुदुच्चेरी तामिळनाडू मद्रास, ठीक आहे. लक्षद्वीप हे केरळच्या अधिकार क्षेत्रात येतं, रीड ज्युडिस्टिक्शन मध्ये येतं, आणि कलकत्ता अंदमान निकोबार. ठीक आहे. तर हे व्यवस्थित बघून घ्या एकदा चार्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31 बघा. दिल्ली संदर्भात कोणती विधाने योग्य आहेत. इथे तुम्हाला मुद्दाम कन्फ्युज केलेलं आहे. भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 1 मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. परिशिष्ट 1 मध्येच आहे, बरोबर आहे. परिशिष्ट 1 काय सांगतं, राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशाचं नाव आणि त्याचा स्थान आणि विस्तार. तर हे बरोबर आहे. दिल्लीला स्वतःचे विधिमंडळ आहे, प्रश्नच येत नाही. माहिती आहे आपल्याला, स्पेशल आर्टिकल 239 डबल ए. ठीक आहे. विधानसभा 70 जण असतील, 10% असतील, त्याच्या 7+1 ची बॉडी राहील. ठीक आहे. दिल्लीच्या विधिमंडळात सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस, जमीन याविषयी कायदे करण्याचा अधिकार नाही, बरोबर. आणि याविषयी मग सध्या केजरीवाल साहेब बोलत होते मागे, बरोबर. आता त्यांना रिसेंटली अटक झालेली आहे मध्य घोटाळ्यामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, अ ब क योग्य आहे, तर याच्यामध्ये तिन्ही सेंटेन्स योग्य आहे. ठीक आहे. काय काम आहे तुमचं, जा केंद्रशासित प्रदेश पॉंडिचेरी आणि दिल्ली याच्यासाठीच्या ज्या विशेष तरतुदी आहे त्या पुन्हा एकदा जाऊन रिवाइज करा. ठीक आहे. तिथे तुमचा क्वेश्चन हा चुकू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 सोपा क्वेश्चन होता, रिपीट आहे, PYQ ॲज इट इज. 27 जानेवारी 2014 कोणाला दिलेला आहे आपण अल्पसंख्याकाचा दर्जा, जैन, बरोबर आहे. शीख, बौद्ध, झोराष्ट्रियन, पारसी, जैन, नंतर मुस्लिम आणि हिंदू. ठीक आहे. तसे सॉरी हिंदू नाही, मुस्लिम. ठीक आहे. तर ह्या संदर्भात जे आहे आपले 6 जे आहे अल्पसंख्याक समुदाय आपल्या नमूद आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या 33. आता बघा, संविधान सभा हा क्वेश्चन सांगतो. आता जर मी इथे कुठलंही लक्षात घ्या, तुम्हाला असं सोर्स चेंज करा असं माझं म्हणण्याचा मुद्दा नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की कुठे कुठे जे आहे आपल्याला लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाचा आधार घ्यावा लागेल. कारण की बघा, कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 46 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. नोव्हेंबर 46 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे. आता हा तुम्ही म्हणाल सर कॉमन सेन्स आहे, त्याच्या अगोदर निवडणुका झाल्या, संविधान सभा वगैरे झालं, ठीक आहे. परंतु ॲज इट इज फॅक्ट हे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात दिसून येते तुम्हाला. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. दुसरा आपल्याला माहिती आहे मित्रांनो की ज्या जागा वाटप करण्यात आल्या होत्या ती 3 गटात केलेल्या होत्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारण होतं, शीख होतं आणि मुस्लिम होतं. त्यामुळे इथं हा दलित वर्ग नव्हता. तर योग्य कथन म्हटलंय फक्त अविधान बरोबर आहे. ठीक आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन व्यवस्थित करा. बघा पुन्हा एकदा सांगतो, होमवर्क. ठीक आहे. म्हणजे बरोबर 5 दिवस तुम्हाला पुरेल ते. मला नाही आठवत, मी जवळपास 5-6 गोष्टी होमवर्कला दिल्या असतील, 10 पर्यंत होईल प्रत्येक लेक्चरला. गेल्यानंतर आज तुम्हाला या वीकमध्ये घटना निर्मिती, बरोबर आहे, आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी जे 1773 पासून जे रेग्युलेटिंग ऍक्ट झाला 1947 चे जे कायदे आहे त्याच्या तरतुदी आणि घटना निर्मिती त्याच्या सगळ्या डेट्स लिहून काढा व्यवस्थित एका पेजवर आणि ते तुमच्या डेस्कला लावून ठेवा. ठीक आहे. त्यांना काय होईल का तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल त्याच्यावर जो क्वेश्चन आला तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 34 मूलभूत कर्तव्याशी संबंधित कोणते विधान चुकीचे आहे. बघा म्हटलंय मी, कीवर्डवर आयोग चुकवते. ठीक आहे. मूलभूत कर्तव्याची शिफारस रशिया राज्यघटनेपासून प्रेरित आहे. सोव्हिएत युनियन 86व्या घटनादुरुस्ती 2002 द्वारे कर्तव्य जोडले गेले. आयोगाने इथे वर्ष चुकवलेलं आहे मागच्या PYQ मध्ये एका, आणि एकदा आयोगाने इथं 82वी घटनादुरुस्ती केलेली आहे. मला वाटतं आता सब रजिस्ट्रारची जे मेन्स झाली ना त्याच्यामध्ये सर्व 11 मूलभूत कर्तव्य 51A मध्ये बरोबर आहे. 51A मध्ये दिलेलं आहे. पहिलं 42व्या घटनादुरुस्तीनं मूळ घटनेत होते का नाही. 42व्या घटनादुरुस्तीनं 10 प्रोव्हाइड केले. 86व्या घटनादुरुस्तीनं त्यात 11वं वाढवलं के क्रमांकाचं. ठीक आहे. तर मित्रांनो हे बरोबर आहे. 42व्या घटनादुरुस्तीचं वर्ष इथे चुकवलं. 1900 काय पाहिजे होतं, 76 पाहिजे होतं. त्या आयोगानं 44वी घटनादुरुस्ती. इथे मी सांगेल की 42 अमेंडमेंट आणि 44 अमेंडमेंट नेक्स्ट होमवर्क तुमच्यासाठी तुम्हाला कंपॅरेटिव्ह अनालिसिस करायचं आहे. जसं मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक 42वीनं, 44वीनं सांगितलं की एकदा पुनर्विचारार्थ पाठवता येते. ठीक आहे. दुसरं मी आता तुम्हाला सांगितलं की मॅक्सिमम अशा गोष्टी होत्या ज्यांना केंद्रीकरण केलं इंदिरा गांधी सरकारनं, आणि 44वीनं त्याचं काय केलं, विकेंद्रीकरण केलं. ठीक आहे. तर ह्या लक्षात ठेवा. कंपॅरेटिव्ह अनालिसिस करा 42-44.
नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 35 आजच्या लेक्चरचा. अनुसूची 1 बघा, संदर्भात मूळ संविधानातील तरतुदी कोणती विधाने योग्य आहे. ऍक्च्युली हा हॅशटॅग होणार आहे, फायनल की यायची आहे पण आधीच सांगतो चुकवलेला आहे. कारण की मूळ घटनेमध्ये आपण म्हणू शकतो की 1956 आपला जो पुनर्रचना कायदा झाला त्याच्यानुसार 4 भागामध्ये विभागणी करण्यात आली राज्याची. ठीक आहे. ए जी म्हणजे गव्हर्नरची राज्य, बी आर म्हणजे राजप्रमुखाची राज्य, सी मध्ये जे आहे राज्य महत्वाचे, आणि डी मध्ये मग अंदमान निकोबार. इथे हा फॅक्ट चुकीचा आहे. ड गटामध्ये फक्त 2 प्रदेश नव्हता, एकच होता अंदमान निकोबार. 3 गटात नव्हतं, 4 गटात करण्यात आलं. ड गटामध्ये जम्मू काश्मीर कदापि चुकीचा आहे. ठीक, अंदमान निकोबार होता. त्यामुळे कोणती विधाने योग्य आहे याचं अयोग्य इथे पाहिजे होतं कदाचित, आणि याचं उत्तर मग अबग आलं. हॅशटॅग होणार आहे तो. लास्ट क्वेश्चन 35. ठीक आहे. ओके. तो मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ठीक आहे याचे कोर पॉलिटीचे क्वेश्चन्स 35 आपण आज कव्हर केलेले आहे. ठीक आहे. याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये होईल. सोबतच प्रामुख्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा याच्यामध्ये येणारे जे टॉपिक आहे त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह किंवा त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण सगळं या थ्रू केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं की जे तुमचं लेवल ऑफ प्रिपरेशन आहे त्याच्यावर मी व्यवस्थित बोललेलो आहे. ठीक आहे. तर याचा तुम्हाला या सेशनचा फार जास्त फायदा होईल. ठीक आहे. उद्या भेटूया राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा पेपर पहिला. त्याच्यामध्ये पहिले 60 क्वेश्चन इतिहासाचे आपण घेऊया, मॅक्सिमम घेऊया, कदाचित 2 लेक्चर लागतील त्याला. ठीक आहे. क्लिअर. दुसरं महत्त्वाचं जायच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना होती की येणाऱ्या कंबाईनच्या म्हणा किंवा राज्यसेवेच्या अनुषंगानं मेंटरशिप प्रोग्राम जो आहे आपण 1 to 1 हा सुरू करतोय. फक्त त्याचं स्ट्रक्चर आपलं हे थोडंफार वेगळं असेल. म्हणजे मार्केटमध्ये डिरेक्टली जे दिल्या जाते त्यापेक्षा आपण एक मॉक टेस्ट ठेवू, त्याच्यातून एक आपण असे विद्यार्थी निवडू. बरोबर आहे. म्हणजे साधं सांगायचं झाल्यास एक टॉपर जे असतील पहिले 30, 40, 50, 100 ठीक आहे ते निवडू आणि त्याला आपण 1 to 1 मेंटरशिप देणार आहोत. तर तो येणारी ज्या डेट्स क्लिअर होतील आयोगाच्या त्याच्यानंतर आपण ते सुरू करणार आहोत तो प्रोग्राम. ठीक आहे. तर असो, तर या पद्धतीनं व्यवस्थित करा. ठीक आहे. या प्रोग्रामचं सगळं डिटेलिंग मी जे आहे तुम्हाला सुरुवातीला केलेलं आहेच. ठीक आहे. तर जो तुम्हाला वेळ मिळाला आहे तो सत्कारणी लावा. सर्वाधिक जास्त जे आहे PYQचं महत्त्व आहे या आपल्या प्रिपरेशनमध्ये, त्याला डावलून चालणार नाही आणि त्याचं महत्त्व सगळं आता मार्केटला कळालेलंच आहे. तर त्या अनुषंगानं हा रिव्हिजन थ्रू PYQ ठीक आहे जाताना म्हणेल की PYQ का डेली डोज हा आपण जो आहे इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.